सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे आज जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये आजच्या प्रमुख वक्त्या संध्या नरे पवार मॅडम आणि दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक आणि डॉक्टर के व्ही पाटील सर, उपकुलसचिव श्री विनय शिंदे सर आणि सगळे उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. स्वागत आणि प्रास्ताविक मी करतोय, त्याची सुरुवात करतो. सर्वांना नमस्कार. संयुक्त राष्ट्र संघाने 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ग्रामीण महिला दिन, इंटरनॅशनल डे फॉर रुरल वुमन म्हणून जाहीर केला आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रवेशित विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व केंद्राचे माजी विद्यार्थी इत्यादी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याला अनुसरून जागतिक ग्रामीण महिला दिन 15 ऑक्टोबरच्या निमित्ताने ग्रामीण महिलांचे समाजाच्या विकासात, अन्न सुरक्षा व अर्थव्यवस्थेमधील योगदान, पर्यावरणीय बदलांशी अनुकूलन साधण्याची त्यांची क्षमता व त्यांचे पारंपरिक ज्ञान कौशल्य यांच्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय शहरी भागातील महिला देखील ग्रामीण भागाशी नाते असणारे आहेत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील पुरुष देखील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित आहेत. या घटकामध्ये ग्रामीण महिलांच्या योगदानाची जाणीव निर्माण करणे व त्यांच्या मानसिक सशक्तीकरणास हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल अशी आशा असल्याने दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील इतिहास विषयाअंतर्गत ग्रामीण महिला व त्यांचे पारंपरिक ज्ञान या विषयावर ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका व पत्रकार संध्या नरे पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांची ओळख मी थोडक्यात करून देत आहे. ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासिका, लेखक व पत्रकार म्हणून संध्या नरे पवार या महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. गेली 35 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संध्या नरे पवार सध्या नवशक्ती दैनिकात फीचर एडिटर म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला व त्यांचे प्रश्न हे त्यांच्या पत्रकारितेचे कायम सूत्र राहिले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्या सातत्याने लिखाण करतात. आपल्या संशोधनातून, लेखातून त्यांनी समाजातील विविध विषय हाताळलेले आहेत. अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. 1990 पासून त्यांनी त्यांच्या पत्रकारितेस सुरुवात केली. 1993 पासून ते 2016 पर्यंत सुप्रसिद्ध साप्ताहिक चित्रलेखामध्ये तब्बल 23 वर्षे त्यांनी काम केले. गेली 23 वर्षे त्या वसा हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांची सदरे प्रसिद्ध झाली आहेत. समाजातील वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संध्याताईंनी भरीव कामगिरी केली आहे. समाजातील विधायक बाजू दाखवत असताना प्रस्थापित यंत्रणेला जाब विचारणे हेच पत्रकाराचे काम असते, हे समाजभान त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसते. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवरचा लाडली मीडिया अवॉर्ड, मुंबई मराठी पत्रकार संघटनेचा पद्मश्री यमुनाबाई खाडीलकर पुरस्कार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सुधारकार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पत्रकारिता सन्मान 2024 असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. समाजातील शेवटचा माणूस हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असायला हवा, हे ब्रीद संध्या नरे पवार यांनी आपल्या पत्रकारितेतून कायम त्या जोपासताना आपल्याला दिसतात. संध्या नरे पवार यांनी त्यांच्या लेखनात देखील समाजातील तळागाळातील स्त्रियांना केंद्रबिंदू मानून लेखन केले आहे. दाखील, तिची भाकरी कोणी चोरली या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. दाखील या ग्रंथात आदिवासींमधील दाखील प्रथेबाबत त्यांनी केलेल्या मांडणीत मानवशास्त्रीय संशोधन पद्धती आणि शोध पत्रकारिता यांचा सुरेख संगम दिसून येतो. तिची भाकरी कोणी चोरली या ग्रंथात बहुजन स्त्रियांच्या जगण्याचा, त्यांच्या श्रमाचा आणि शोषणाचा धांडोळा
घेतला आहे. हे दोन्ही ग्रंथ उच्च जातीय, उच्चवर्गीय, शहरी स्त्रीवाद व स्त्रीवादी अभ्यास चौकटीतून पलीकडे जाऊन बहुजन कष्टकरी स्त्रियांच्या जगण्याची मांडणी करणारे आहेत. संध्याताईंच्या लेखनातील या मांडणीच्या वेगळेपणाला अनुसरून वेगळेपणा असल्याने आज 15 ऑक्टोबर या जागतिक ग्रामीण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ग्रामीण महिला आणि त्यांचे पारंपरिक ज्ञान या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करावे अशी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राकडून त्यांना विनंती केली होती. त्यांच्या वसा या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या कामाचा व्याप सुरू असताना देखील त्यांनी आपली विनंती मान्य केली. त्याबद्दल मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो. जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमात त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. सर्व उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी, दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक, प्राध्यापक या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते, नमस्कार करते. मला इथे अगदी सुरुवातीला दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे 2 गोष्टींसाठी आभार व्यक्त करायचे. एक म्हणजे आज जागतिक ग्रामीण महिला दिन आहे आणि या निमित्ताने एकतर खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करता आलं असतं. म्हणजे ग्रामीण महिलांचा रोजगाराची स्थिती किंवा शिक्षणाची स्थिती किंवा त्यांच्या समोरची आव्हानं. पण असा इतर कोणताही विषय न घेता ग्रामीण महिलांचं परंपरागत ज्ञान हा विषय घेतल्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करते. कारण महिलांकडे काही ज्ञान आहे, ह्यालाच मुळी अजूनही मान्यता नाहीये. अशा वेळेला ग्रामीण महिलांकडे काही परंपरागत ज्ञान आहे, ज्ञाननिर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे, वाटा राहिलेला आहे. हे मान्य करून म्हणजे या विषयाच्या निमित्ताने आपण कुठेतरी हे मान्य करतोय, की हो, ग्रामीण महिलांकडे परंपरागत ज्ञान आहे आणि मग ते नेमकं काय आहे, ते आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय. त्यामुळे एकतर हा विषय निवडल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांशी या विषयावर संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल या दोन्ही गोष्टींसाठी मी संयोजकांचे इथे आभार व्यक्त करते. या विषयाकडे जाताना म्हणजे ग्रामीण महिला आणि परंपरागत ज्ञान हा जो विषय आपण घेतलेला आहे. तर मला असं वाटतं, की पहिल्यांदा सगळे म्हणतील, की परंपरागत ज्ञान म्हणजे काय? तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान. तर असं ज्ञान आणि ग्रामीण स्त्री असं जेव्हा चित्र आपण डोळ्यासमोर उभं करतो, तेव्हा साहजिकच पहिली बाब जी येते ती शेतीविषयीची येते. की महिलांचं शेतीचं जे ज्ञान आहे, शेतीविषयक जे ज्ञान आहे, हे ज्ञान परंपरागतरित्या ग्रामीण महिलांकडे आहे आणि यात त्यांनी पिढ्यानपिढ्या नवीन भर घातलेली आहे. मुळामध्ये जेव्हा शेतीचा विषय येतो, तेव्हा आजही बऱ्याच जणांना म्हणजे अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अनेकांना माहीत नसतं. म्हणजे समाजशास्त्राच्या बाहेरच्या व्यक्तींना म्हणजे मग डॉक्टर, इंजिनिअर म्हटलं तर त्यांनाही हे माहीत नसतं, की शेतीचा शोध हा मुळात स्त्रियांनी लावलेला आहे. आणि हे आपण अभ्यासातून ही सिद्ध झालेली बाब आहे. म्हणजे ब्रिफॉ असेल, मार्गॉन असेल, एरन असेल, अशा वेगवेगळ्या जे पाश्चात्य मानववंशशास्त्रज्ञ जे महत्वाचे होते, त्या सगळ्यांनी जो आदिम जमातींचा, तिथल्या वेगवेगळ्या भागातल्या आदिवासी जमातींचा जो अभ्यास केला, त्या अभ्यासातून झालेली ही मांडणी आहे, की शेतीचा शोध हा मुळात माणूस जेव्हा भटका होता, अश्मयुगीन कालीन होता, त्या काळामध्ये शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. पुरुष जेव्हा शिकारीला जात होता, तेव्हा वस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या, ज्या बालसंगोपनात आणि इतर ह्याच्यामध्ये अडकलेल्या होत्या, त्यांनी घराजवळ राहताना जे बी पडतंय, रुजतंय आणि त्याच्यापासून रोप वाढतंय, हे जेव्हा पाहिलं त्यावेळेला त्यांनीही काही बिया गोळा करून त्या रुजवायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं शेतीची सुरुवात झाली. हे अभ्यासाअंती आता मांडलेलं आहे. स्त्रियांनी शोधलेली ही जी शेती आहे, जी अश्मयुगीन काळातली आहे. म्हणजेच त्यावेळेला कोणत्याही धातूचा शोध लागलेला नव्हता. आज आपण बघतो, की जी शेती आहे ती पारंपरिकरित्या नांगरात आता ट्रॅक्टर वगैरे खूप गोष्टी आल्या, पण मधल्या काळामध्ये
नांगराची शेती होती. म्हणजे लोखंडाचा शोध लागल्यानंतर नांगर आला आणि नांगराची शेती होती. पण ही जी स्त्रियांची शेती होती, ही काठीच्या आधारे केली जायची आणि त्या काठीला स्फिय असं म्हटलं जायचं. प्राचीन ग्रंथांमध्येही याचे उल्लेख आहेत. तर स्त्रियांनी काठीच्या आधारे म्हणजे काठीने जमीन उकरून जी शेती केली ती पारंपरिक शेती आणि ही प्राथमिक स्वरूपाची शेती स्त्रियांनी स्वतः शोधलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. वेगवेगळी बियाणं म्हणजे कोणतं बी रुजतं आणि कोणतं बी रुजल्यानंतर त्याचं आलेलं धान किंवा रोप हे आपल्याला खाण्यासाठी योग्य आहे. कारण विषारी कोणतं, बिनविषारी कोणतं. आज आपल्याला खूप सगळं सोपं वाटतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये यातलं काय खायचंय आणि ते कसं खायचंय, ती झोडपणी कशी करायची आहे, जे लागतं कणसं त्यातनं झोडपणी कशी करायची आहे, इथपासून तर ते कापणी, मळणी, पेरणी ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये शोधल्या गेलेल्या आहेत. याचे पुरावे आपण जर म्हटलं, की काय बुवा पुरावे आहेत, पाश्चिमात्य सांगितलं. पण आपल्याकडे सुद्धा देवीप्रसाद चट्टोपाध्याय असतील, शरद पाटील असतील यांनी याची मांडणी केली आहे. आणि ही मांडणीचा जेव्हा आपण स्वतः आपला अभ्यास करताना आपण शोध घेऊ पाहतो. म्हणजे मी जेव्हा स्वतः डाकीण आता ज्यांनी उल्लेख केला त्या ग्रंथासाठी मी जेव्हा आदिवासी भागामध्ये फिरत होते. तर ठाणे जिल्ह्यातल्या वारली आदिवासींमध्ये जेव्हा मी गेले आणि तिथल्या लोकांच्या वेगवेगळ्या कथा मौखिक परंपरेने ज्या चालत आलेल्या आहेत, त्यांचा जेव्हा धांडोळा घेतला, त्याच्यामध्ये मला एक कथा अशी सापडली आहे, की जी आपल्याला सांगते, की होय म्हणजे शेतीचा शोध जो स्त्रीने लावलाय, त्याचा एक आपण पुरावा म्हणू मौखिक साहित्यातला, तो पुरावा म्हणून आपण ती कथा सांगू शकतो. मी अगदी इथे थोडक्यात तुम्हाला सांगते ती कथा, की शंकर आणि पार्वती, बडादेव, महादेव हा प्राचीन आपल्याला आदिवासींच्या कथांमध्ये त्याच्या खूप कथा सापडतात. त्यातली एक कथा अशी आहे, की शंकर-पार्वती राहतायत आणि पार्वती दरवर्षीप्रमाणे आपलं शेत करतीये आणि शेत करताना ती महादेवाला सारखं मला मदत कर शेतीत असं सांगते आणि तो तिला मदत न करता कुठे भटकत राहतो. यावर्षी पण तिने शेती करायला घेतली. त्याला सांगितलं, "बाबा मला थोडी मदत कर. हे एवढं सगळं शेत करायचं आहे." तर तो निघून गेला कुठेतरी आणि हिने आपलं नांगरलं, बी पेरलं, सगळं केलं आणि तिची कणसं म्हणजे रोपं धरली आणि काही काळाने दिवसांनी महादेव परत आला घराकडे आणि त्याने पाहिलं, की हिचं शेत चांगलं टरारलंय, रोपं धरलेली आहेत, हिरवा पाला लागलेला आहे. तर त्याला राग आला, की आपण पण करायला पाहिजे. ही एकटी म्हणजे हिचंच शेत हे होतं म्हणजे काय, मी पण शेती करतो आणि हिला दाखवतो शेती माझं पण शेत कसं हे आहे ते. आणि रात्री पार्वती झोपल्यानंतर त्याने गुपचूप तिच्या शेतामध्ये जाऊन शेतातला पाला तोडून काढला आणि तो पाला नेऊन बाजूच्या एक जमिनीमध्ये रुजवला, पेरला. जमिनीत काय हे केला, ठेवला, रुजवला जे काय असेल ते आणि दुसऱ्या दिवशी अर्थातच 2 दिवसांनी तो पाला वाळून गेला. कारण त्याला पाणी द्यायचं. मुळात पाला रुजून शेती होत नाही. ते बी पेरावं लागतं. ते कसं पेरावं लागतं, त्याची पण एक पद्धत आहे. ते त्याचा पाला वाळल्यावर तो भडकला आणि त्याने पार्वतीशी उलटं भांडण केलं आणि त्या तिला सांगितलं, की "तू भुताळी आहेस, म्हणजे चेटकीण आहेस. म्हणजे तू काहीतरी जादू केलीस आणि माझं शेत सुकवून टाकलं. माझा पाचोळा, मी लावलेलं जे हे होतं रोपं, ती तू सुकवून टाकलीस. तू काहीतरी जादू केलीस, तर तू भुताळी आहेस, तू चेटकीण आहेस." म्हणजे आपल्याला या कथेतून एक गोष्ट दिसून येते, की शेती कशी करायची याची महादेवाला काहीही माहिती नव्हती. पण ती कशी करायची याची पूर्ण माहिती पार्वतीला होती. अशा वेगवेगळ्या कथांमधून सुद्धा आपल्याला याचे पुरावे आढळतात, की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. ज्या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, त्या शेतीमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आजही तुम्ही कोकणात गेलात, तर तांदळाच्या रोपाची लावणी ही फक्त स्त्रियाच करतात, ते पुरुष करत नाहीत. आणि आजही अनेक गोष्टी अशा आहेत, की शेतीमधल्या स्त्रिया करतात, पुरुष करत नाहीत. शेतीचा हा शोध लावला, बियाणांचा परंपरागत वेगवेगळ्या म्हणजे कोणकोणत्या गोष्टी पेरता येतात, ह्याच्यातनं बियाणांचा शोध लावला बायकांनी. आजही आपण जेव्हा बघतो, आज उलटं झालेलं आहे. आज जे स्त्रियांचं हे जे परंपरागत ज्ञान होतं, मधल्या काळात औद्योगिकीकरण जे शेतीमध्ये सुद्धा शिरलं, कॅश क्रॉप जे शेतीमध्ये सुद्धा शिरला, त्याने शेतीची जी परंपरागत पद्धत होती, म्हणजे त्याच्यात त्या नैसर्गिक खतं वापरत होत्या, नैसर्गिक कीटकनाशकं वापरत होत्या.
ही जी सगळी पद्धत आहे ही लोप पावली आणि मोठ्या प्रमाणाने शेतीचं जे यांत्रिकीकरण झालं, जे व्यावसायिकीकरण झालं आणि त्याच्यामध्ये आज आपण बघतो, की शेती पूर्णतः उजाड होऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आपल्याला आत्महत्या होताना दिसतात. आज आपण म्हणतोय, की शेतीवर अरिष्ट आलंय, शेती संकटात सापडलेली आहे. ही शेती संकटात अशासाठी सापडली कारण जे परंपरागत ज्ञान होतं, त्याचा वापर न करता किंवा त्याच्याशी जोडून न घेता केवळ फायद्या-तोट्याचा विचार करून जे यांत्रिकीकरण झालं, ज्याच्यातनं जमिनीचा कस पूर्णतः उद्ध्वस्त झाला, जमिनीचा पोत उद्ध्वस्त झाला आणि त्याच बरोबरीने दुसऱ्या बाजूला कॅश क्रॉपसाठी म्हणजे कोणतं तरी एक पीक लावायचं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेव्हा निर्णयाचे अधिकार स्त्रियांच्याही हातात होते. मार्केटच्या हातात गेलेले नव्हते पूर्णतः. त्यावेळेला थोडंसं बाजारात विक्रीसाठी लावलं जायचं, थोडं घरात खायला लावलं जायचं, भाजीपाला लावला जायचा, कडधान्य लावली जायची, मुख्य धान्य काही वेगळं लावलं जायचं. म्हणजे एक फळझाडं असायची, एक विविधता होती त्या शेतामध्ये. शेत जरी छोटं असलं तरी शेतामध्ये विविधता होती. मार्केटने ही विविधता नाहीशी केली आणि त्याच्यामध्ये एकसुरीपणा आणला. म्हणजे कुठे तुम्हाला दिसलं तर एकरच्या एकर ऊस लावलाय, एकरच्या एकर कापूस लावलाय. खाली थोडे आलात तर एकरच्या एकर टोमॅटो लावलेत, एकरच्या एकर द्राक्ष लावली आहेत. म्हणजे हे जे एकसाचीकरण झालं, यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यावरणालाही हानी झाली. पर्यावरणाचं सुद्धा संतुलन एकसाचीकरणामुळे अगदी पशुपक्ष्यांच्या जीवनाचं संतुलन सुद्धा या एकसाचीकरणामुळे बिघडलं आणि त्याच्यामुळे शेती उद्ध्वस्त होत आली, संकटात सापडत आली, आत्महत्या होत आल्या आणि आज आपण जेव्हा फिरतो, तेव्हा आपल्याला असं दिसतं, की जी शेतकरी स्त्री होती, ती आज अधिकाधिक प्रमाणामध्ये म्हणजे तिने तिच्या त्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग करत ती आज शेतमजुरीकडे वळली, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेती आधारित कामांकडे वळली. आज आपण बघितलं तर अर्थशास्त्रामध्ये फेमिनायझेशन ऑफ फार्मिंग ही टर्म वापरली जाते. याचाच अर्थ शेतीचं स्त्रीकरण झालेलं आहे. म्हणजे एकीकडे शेतकरी स्त्रियांचं जे ज्ञान होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं आणि दुसरीकडे रोजगाराचे कमीत कमीत पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतीवर स्त्रियांचं अवलंबित्व अधिकाधिक वाढलं आणि त्यांच्या रोजगाराचा म्हणजे जी स्वतःच्या शेताची मालकीण असलेली शेतकरी स्त्री शेतमजूर जाऊन दुसऱ्यांच्या शेतात राबायला झाली. शेती आधारित कामं मिळेनात तेव्हा कुठेतरी चिंचेच्या झाडाची झोडपणी कर, कुठे धान्य म्हणजे जे गोदाम असतात तिथे जाऊन धान्य निवड, ही कामं म्हणजे ज्ञान तेच आहे, पण त्याचा उपयोगाचा स्तर खूप खालावत गेला असं आपल्याला दिसतं. आणि आज पुन्हा एकदा याच्याबद्दल जागृती होत वेगवेगळे बचत गट म्हणजे आज शेतकरी स्त्रियांची मकाम तुम्ही नाव यातलं अनेकांनी ऐकलं असेल. एक एकत्रित परिषद उभी राहिलेली आहे. शेतकरी स्त्रियांच्या ची एक आपण संघटना म्हणू ही देश पातळीवर उभी राहिलेली आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी महिलांचं जे परंपरागत ज्ञान होतं, त्या आधारित शेतीकडे वळण्याची एक कुठेतरी सुरुवात गेल्या काही वर्षांमध्ये मकामच्या माध्यमातून झालेली आहे आणि ह्याच्यातला एक भाग म्हणजे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे लोक वळू लागले आहेत आणि तिथे सुद्धा आपल्याला असं दिसतं महाराष्ट्रात पण जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, तर महिलांचे बचत गट आहेत. बचत गटासारखे महिलांचे गट आहेत शेतकरी महिलांचे आणि ते पुन्हा एकदा या सेंद्रिय शेतीकडे जाऊ लागलेत. पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये काय पिकवायचं याचे अधिकार या गटांनी आपल्याकडे घेतलेत, की आम्ही हे कॅश क्रॉपच्या मागे जाणार नाही. तर आमच्या शेतामध्ये मुलांना घरात खाण्यासाठीचं धान्य पिकवलं जाईल, थोडं विक्रीसाठीचं पिकवलं जाईल, भाज्या पिकवल्या जातील. अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हा छोटा प्रयत्न आहे. एकूण मोठं मार्केट, शासन, मार्केटच्या सोबतीला असलेलं शासन यांच्या समोर हा खूप छोटा प्रयत्न असला तरी पुन्हा एकदा स्त्रीचं जे परंपरागत ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीचे प्रयोग होऊ लागलेले आहेत. पीक कसं घ्यायचं, कोणतं पीक घ्यायचं नाही, 1 वर्षाआड पीक कोणतं घ्यायचं, ह्याचे सुद्धा निर्णय हे महिलांचे गट करताना आपल्याला वेगवेगळ्या जर गावांमध्ये, विदर्भामध्ये विशेषतः ही चळवळ जास्त मोठ्या प्रमाणात कारण तिथे आत्महत्यांनंतर जे काम आता सुरू झालेलं आहे, त्याच्यामधून हा मुद्दा पुढे येतोय. याच्यातनं आपल्याला म्हणजे शेतीविषयक आपल्याला खूप जास्त बोलता येईल, पण महिलांकडे शेतीखेरीजचं जे पारंपरिक ज्ञान आहे, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला वळायचं असल्यामुळे आपण ह्या इथे शेतीच्या इथे थोडं थांबूया. शेती आधारितच महिलांकडे आणखीन एक ज्ञान परंपरागतरित्या आलेलं आहे, ते म्हणजे वैद्यकाचं ज्ञान. कारण
जेव्हा झाडपाल्याशी, जंगलाशी बाईचा संबंध पूर्वापार येत गेला, त्याच वेळेला जसं तिने बी कोणतं पेरायचं आणि बी कोणतं पेरायचं नाही किंवा कोणतं बी कसं पेरल्यावर त्याचं रोप येईल, हे जसं शोधलं, त्याच पद्धतीने कोणती वनौषधी उपयोगाची आहे, कोणत्या आजारावर तिचा उपयोग होतोय, काय खाल्ल्यावर कोणता त्रास होतो, तसंच काय खाल्ल्यावर, कोणती वनस्पती खाल्ल्यावर, कोणतं बी खाल्ल्यावर, कोणतं मूळ खाल्ल्यावर आपल्याला काय फायदा होतो, आपल्या शरीराला कोणत्या त्याच्यातनं लाभ होतात, हे सुद्धा बायकांनी पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाच्या आधारे हे ज्ञान शोधून काढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आजही बघाल, आजही आपण आजीबाईचा बटवा म्हणतो. म्हणजे आपल्या घरातल्या आजीला काही घरगुती उपचार माहीत असतात, की हे झालंय, सर्दी झालीये, तू अळशीचा काढा घे, अमुक झालंय, तू तिथे हळद लाव. हे असं परंपरागत ज्ञान, कारण जसं बाहेरचं जंगलाचा तिचा वावर होता, शेतीमध्ये वावर होता, घरातल्या त्याच वस्तू घरात आल्या व घरातली स्वयंपाक खोलीमध्ये तिचा वावर होता. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांवरचे उपचाराचं ज्ञान महिलांकडे होतं. महिला वैद्यक वैद्यक होत्या, याचा एक पुन्हा पुरावा आपण हे करायचा म्हणजे युरोपामध्ये जेव्हा आधुनिक वैद्यकाला सुरुवात झाली, त्यावेळेला ज्या परंपरागत वैद्य स्त्रिया होत्या, वैद्यकीकरण सगळ्या सर्वसामान्य स्त्रियांना एक जनरल सगळं ज्ञान असतं. पण काही स्त्रियांनी त्याच्यामध्ये अधिकाचा अभ्यास करून अधिकाचे शोध जेव्हा लावलेले होते आणि त्याचं ज्ञान असलेल्या ज्या वैद्यक स्त्रिया, वैद्य बाया होत्या, वैदिणी म्हटलं जायचं, त्या स्त्रियांना चेटकीण ठरवून मारण्यात आलं. म्हणजे युरोपातला विच हंटिंगचा चेटकीण म्हणून बाईला मारण्याचा इतिहास जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकाचं ज्ञान असलेल्या स्त्रियांचा सर्वाधिक बळी दिलेला आपल्याला आढळतो. आपल्याकडे सुद्धा आपण आलो तर आपल्याला दिसतं, की परंपरागतरित्या अनेक गोष्टींचं, अनेक झाडपाल्यांच्या ह्यांचं महिलांना ज्ञान आहे आणि आजही आपण आज जरी हिमाचल प्रदेशमध्ये गेलो आणि तिथले जे भटके समूह आहेत, म्हणजे आपल्याकडे जसं धनगर आजही स्थलांतर करत असतात, वेगवेगळ्या गावांमधून शेतांमध्ये जात असतात. त्या पद्धतीने तिथे बकरवाल आणि गद्दी कम्युनिटी जी आहे, जी त्या हिमालयाच्या ह्याच्यामधून पर्वतांमधून फिरत असतात. तर तिथे विशेषतः त्यांच्या ज्या महिला आहेत, ह्या महिलांकडे वनौषधी गोळा करायचं काम असतं. महिला गटागटाने 8-8 दिवस त्या पर्वतांमधल्या जंगलांमध्ये जाऊन राहतात आणि त्यांना त्या कुठची वनस्पती, कुठचं मूळ, कुठचं बी, कुठचं फूल हे उपयोगी आहे, कोणत्या आजारावर ते काम करतं, याचं ज्ञान परंपरागत त्यांच्याकडे आहे आणि ते गोळा करण्याचं काम आजही त्यांच्याकडे आहे. पुरुष येऊन मग नंतर हे काही आयुर्वेदिक कंपन्यांना विकलं जातं. काही जण गावोगाव फिरून ते विकतात. पण आजही ते ज्ञान त्यांच्याकडे. आपल्याकडे सुद्धा मी स्वतः जेव्हा गडचिरोली भागात फिरले होते, तेव्हा सुद्धा तिथे जे जंगल आहे, त्या जंगलांमधून काय वनौषधी आणायची याचं ज्ञान जसं तिथल्या माडिया आदिवासी स्त्रीला आहे, तसं ठाणे जिल्ह्यातल्या वारली आदिवासी स्त्रीला आहे, रायगड जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासी स्त्रीला आहे, की कोणत्या आजारावर कोणतं बी चालतं, कोणती मुळी चालते. विशेषतः स्त्रियांच्या आजारांवरचे बहुतेक उपचार स्त्रिया स्वतः वेगवेगळ्या वनौषधींच्या आणि मुळ्यांच्या सहाय्याने करत असतात. आपल्याला हे ह्याच्याशीच जोडून जी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बघा ती किती महत्वाची आहे, की आज मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्या-मुंबई ह्या शहरांमध्ये कदाचित कोल्हापूरमध्येही तेच वास्तव असणार आहे. थोड्याफार आकडा थोडासा कमी जास्त असेल. पण इथे आज खाजगी रुग्णालयामध्ये एक मूल जन्माला घालायचं, एक बाळंतपणाचा खर्च साधारण लाखाच्या घरात जातो. मूल जन्माला घालण्याची नैसर्गिक प्रक्रिया जी आहे, तिच्यासाठी लाखाभराचा खर्च येतो. कारण 80% बायकांचे सिझेरियन होतात, केली जातात. आपल्या सगळ्यांना हे ऐकून माहिती आहे. या वेळोवेळी याच्या बातम्या सुद्धा वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत. आम्ही वेगवेगळे लेखही छापत असतो आणि परंपरागतरित्या आपल्याकडे जसं बाईला वैद्यकाचं ज्ञान होतं, त्याचप्रमाणे जिला आपण सूईण म्हणतो, तिला बाळंतपणाचं ज्ञान होतं. बाई गरोदर राहिल्यापासून त्या सुईणीचे उपचार सुरू व्हायचे आणि सुईणीच्या माध्यमातनं आजही देशातल्या अनेक भागांमध्ये सुईणीच्या माध्यमातनं बाळंतपणं होतात, केली जातात. आधुनिक वैद्यक आल्यावर पुन्हा एकदा म्हणजे ह्या बायकांच्या परंपरागत ज्ञानाला जोड देऊन त्याला अधिक विकसित करण्याच्या ऐवजी कारण शेवटी
आधुनिक वैद्यकाने अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली, प्रतिजैविक आणली, त्यामुळे अनेक सुधारणा झाल्या. परंपरागत सुईणीच्या बाळंतपणामध्ये माता मृत्यूंचं प्रमाण सुद्धा होत होतं. पण त्याच बरोबरीने ते परंपरागत ज्ञान बाईकडे होतं. त्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग न करता आधुनिक वैद्यकाने ते पुसून काढलं मधल्या काळामध्ये. सुईण हा प्रकार जो पिढ्यानपिढ्या आईकडून मुलीकडे ते ज्ञान होत होतं. मधल्या काळामध्ये ते खंडित झालं. आणि आता पुन्हा एकदा जेव्हा मार्केटने ही बाईच्या गरोदरपण, बाळंतपणाची नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा मार्केटच्या हातामध्ये गेली आणि जेव्हा आता लाखा-लाखाचे खर्च यायला लागले, त्यावेळेला मध्यम वर्गातल्या काहींचे डोळे उघडायला लागले आणि पुन्हा एकदा आपल्या परंपरागत ज्ञानाकडे पाहणं सुरू झालं. आणि आता परत एकदा तुम्ही जर पाहाल, तर होम डिलिव्हरीचं, घरच्या घरी बाळंत होण्याचं आणि मग त्याच्यासाठी प्रशिक्षित अ, दाई शोधण्याचं, सूईण शोधण्याचं एक प्रवाह छोटा असेल, पण तो पण आता एक सुरू झालेला आहे. कारण आपल्याला दिसून आलेलं आहे, की मार्केटने पूर्णतः जे परंपरागत ज्ञान चालत आलेलं आहे वैद्यकाचं आणि ह्याचं, ते नष्ट झालंय. आज पुन्हा एकदा आपण जेव्हा अँटिबायोटिक्सचा अतिरेक होतोय, आता परवा 1 आठवड्यापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बातमी होती, की अँटिबायोटिक्सचा गेल्या काही वर्षामध्ये आपल्या शरीरावर इतका मारा झालाय, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला डॉक्टरांनी इतकी अँटिबायोटिक्स दिल्यात, की आता आपलं शरीर त्याला प्रतिसाद देईनासं झालंय. अशा वेळेला पुन्हा आपण काय म्हणतो, नाही सर्दी खोकल्यासाठी आता मला अँटिबायोटिक्स नाही घ्यायला पाहिजे. कमीत कमीत वापर केला पाहिजे. मग मी काय करते, की सर्दी खोकला झाल्यावर नाही आजीने सांगितलं होतं अळशीचा काढा घ्यायचा. अळशीच्या काढ्यामध्ये जेष्ठी मध घालायचा. आपण आता पुन्हा त्याच्याकडे जातोय. पण हे जे होतं ह्या ज्ञानाला थोडासा जर ह्या ज्ञानाच्या आधारे जर काही संशोधन झालं असतं आणि त्याचा विकास झाला असता, तर ह्या स्त्रियांनाही त्याचा फायदा झाला असता. पण तसं न होता मधल्या काळामध्ये हे ज्ञान नेस्तनाबूत झालं किंवा घरच्या वापरापुरतं मर्यादित झालं. आजही बायकांकडे आपल्या आजी-पणजीकडे ते ज्ञान आहे आणि त्यांच्याकडून आपल्यापर्यंत आले, ज्याचा उपयोग मर्यादित प्रमाणात त्या घरांपुरता होताना आपल्याला दिसतो. आजही केला जातो तो. तर ह्या ज्ञानाची त्यांच्याकडे हे ज्ञान आहे याची ओळख करून दिली जात नाही. म्हणजे ते मान्य केलं जात नाही, की हे काहीतरी ज्ञान आहे. त्याला एक घरगुती उपचार म्हणून बाजूला ढकललं जातं आणि त्याचं जे महत्त्व आहे ते नाकारलं जातं. असा हा आणखीन एक भाग आहे. परंपरागत ज्ञान आणि महिला यांचं आपण जेव्हा हे करतो त्यावेळेला. या परंपरागत ज्ञान आणि वैद्यकाचं ज्ञान आपण जेव्हा म्हणतो त्यात आणखीन एक मुद्दा राहिला, की ह्या महिलांना शेती आहे, ग्रामीण जीवन आहे. तर ग्रामीण जीवनामध्ये पशूंचं स्थान हे सुद्धा महत्वाचं आहे. गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या ह्या सगळ्यांचं स्थान आहे त्या जीवनामध्ये आणि त्यांची जी आजार आहेत, त्या आजारांवरचे जे उपचार आहेत किंवा गायीचं, म्हशीचं जे बाळंतपण आहे, त्याचं ज्ञान सुद्धा महिलांकडे होतं. आज पशुवैद्यक ही वेगळी संस्था निर्माण झालेली आहे. व्हायला हवी ती, नाही असं नाही. पण त्याचं सुद्धा परंपरागत ज्ञान काय खायला घालायचं, गाय बाळंत होते तेव्हा तिला काय खायला घालायचं, ती अडली तर काय करायचं, याचं ज्ञान महिलांकडे आहे. कोणत्या झाडपाल्याचं औषध लावायचं याचं ज्ञान महिलांकडे आहे. त्यामुळे काही प्रमाणात पशुवैद्यकाचं सुद्धा ज्ञान आणि भान परंपरागतरित्या आपल्या ग्रामीण महिलांकडे असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या पलीकडे म्हणजे शेतीचा शोध, वैद्यकाचं ज्ञान, पशुवैद्यकाचं ज्ञान याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट जी परंपरागतरित्या स्त्रियांकडेच होती, ती म्हणजे विणकाम, विणकर, कपडा विणणं. अगदी ऋग्वेदासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा जो प्राचीन मौखिक आणि परंपरेने आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विणकर स्त्रियांसंदर्भातल्या ऋचा आढळतात. सूर्याच्या कन्येचं जे विवाह सूक्त आहे, त्या विवाह सूक्तामध्ये विशेषतः विणकर स्त्रियांचे उल्लेख आढळतात, की काय पद्धतीने सुंदर वस्त्र त्यांनी विणलेलं आहे. या संदर्भातल्या ऋचा आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे इतर मौखिक साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला विणकामाचे, स्त्रिया आणि विणकाम याचे उल्लेख आढळतात. विणकामाची कला ही सुद्धा म्हणजे सगळे मानववंश शास्त्रज्ञ जसं शेतीचा शोध स्त्रीने लावला हे मान्य करतात किंवा सांगतात. त्या पद्धतीने प्राथमिक विणकाम जे आहे, धाग्याच्या आधारे किंवा वेलींच्या धाग्यांच्या आधारे वेगवेगळ्या वनस्पतींचे धागे काढून त्या आधारे वस्त्र विणणं किंवा मुख्य म्हणजे शेळ्या-मेंढ्या असतात त्यांच्या लोकरीच्या आधारे, चामड्याच्या आधारे वस्त्र तयार करण्याचं काम
स्त्रियांनी केलेला आहे. सुरुवातीला कदाचित नवजात बालकाला गुंडाळून ठेवण्यासाठी, थंडी वाऱ्यापासून हे करण्यासाठी मोठं वस्त्र एक सलग विणलं गेलं असेल. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार आले असतील. त्यामध्ये रंगांचं सुद्धा ज्ञान आलं, की कोणत्या कोणत्या फळापासून, कोणत्या पानांपासून कोणता रंग मिळतो, कोणत्या फुलांपासून रंग मिळतो. ते रंगांचं परंपरागत ज्ञान महिलांकडे आहे. आणि ह्या विणकामाचे म्हणजे विणकामाचे जसे आपल्या साहित्यामध्ये आपल्याला उल्लेख आढळतात, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल, अविवाहित मुलींसाठी स्पिनस्टर हा शब्द आहे, जो स्पिनिंग वरून आलेला आहे. विणणं ह्याच्यावरून आलेला आहे. सूत कातण्यावरून आलेलं आहे. कारण मुली ज्या लग्न होईपर्यंत मुली त्या सूत कातण्याचं, सूत कातून धागा बनवण्याचं आणि त्याच्यापासून विणण्याचं काम करत होत्या. त्यामुळे तसे आपल्याला शब्दांमध्ये भाषेचा अभ्यास करताना सुद्धा आपल्याला तसे शब्द आढळतात. आणि आज पण तुम्ही जेव्हा विणकरांच्या आत्ता जे आजही म्हणजे मी स्वतः जेव्हा तिची भाकरी कोणी चोरली या पुस्तकासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन अ, मुलाखती घेत होते, अभ्यास करत होते, त्यावेळेला मी जेव्हा येवल्याला पैठणी विणणाऱ्या विणकरांच्या घरांमध्ये गेले होते. त्यांच्या इथे मोठमोठे माग असतात घरांमध्ये. पण तिथेही आजही ताणा आणि बाणा ज्याला म्हणतात, उभा धागा आणि आडवा धागा हे तयार करण्याचं काम महिला करतात. पुढचं विणकाम पुरुष करतात, पण हे जे पहिल्या टप्प्याचं जे विणकाम आहे, त्याचं काम आजही महिलांकडे असतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आज विणकामाच्या ज्या हातमागाला उत्तेजन देण्यासाठी पुन्हा एकदा जेव्हा सरकारने सुद्धा वेगवेगळ्या योजना आणलेल्या तिथेही आपल्याला दिसतं, की त्यामध्ये बहुसंख्य महिलांचे गट हे विणकाम करतात आणि तिथे सुद्धा कारण तुम्ही पाहाल भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं विणकाम म्हणजे नक्षीचं जे हे आहे, कुठे पटोला आहे, कुठे इक्कत आहे, कुठे मधुबनी आहे, आपल्या इथे पैठणी आहे. म्हणजे त्या डिझाइन आणि त्याच्यासाठीचं सूत दक्षिणेकडे वेगळे पुन्हा प्रकार आहेत. तिथे केळीच्या ह्याच्यापासूनच्या धाग्यापासूनची सुद्धा साड्या विणल्या जातात. याचं परंपरागत ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या विणकामाचं परंपरागत ज्ञान आजही पिढ्यानपिढ्या आपल्याला असं दिसतं, की महिलांकडे चालत आलेलं आहे आणि वेगवेगळ्या हातमागांवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रांतामध्ये हातमागांची पद्धत सुद्धा वेगळी आहे. या हातमागांवर आपल्याला असं दिसतं, की स्त्रिया बसलेल्या असतात आणि त्या कामं करत असतात. त्यामुळे विणकाम, विणण्याची कला ही आज सुद्धा ही आज स्त्रियांकडे कायम आहे, जी परंपरागतरित्या त्यांनी शोध लावलाय. हे मान्य झालेलं आहे, की विणकामाचा शोध हा स्त्रीने लावलेला आहे आणि आजही त्याच्यावर आपण जर वर्चस्व बघितलं, तर ते वेगवेगळ्या ठिकाणच्या गावांमधल्या स्त्रियांकडे असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रश्न असा येतो, की तुमच्याकडे जेव्हा शहरामध्ये पैठणी विकायला येते, तेव्हा ती विणकाम करणारी स्त्री येत नाही. कोणीतरी दुकानदार तुम्हाला ती पैठणी दाखवतो. त्याच्यामुळे त्याच्यामागे म्हणजे वेगवेगळ्या कोणत्याही पारंपरिक ज्या साड्या आहेत त्याच्या बाबतीत तेच होते. त्याच्यामागे असलेलं स्त्रीचं जे परंपरागत ज्ञान आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण आजही स्त्रिया ह्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतर आपण जेव्हा आपल्याला माहिती आहे, की आपल्याकडे बलुतेदारी पद्धत भारतामध्ये होती. आजही ती वेगळ्या स्वरूपामध्ये कायम आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कुणबी किंवा ह्याच्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात शेतीत जशा होत्या, तशा बलुतेदारीमधल्या ज्या समूहांमधल्या स्त्रिया आहेत, ह्या त्यांच्या कुटुंबातल्या व्यवसायामध्ये काम करताना आपल्याला दिसतात आणि त्याचं सुद्धा पूर्णतः परंपरागत ज्ञान आपल्याला महिलांकडे असलेलं दिसतं. एक साधं तुम्ही पाहाल, की बांबूच्या अनेक वस्तू ज्या आहेत, त्या बांबूच्या वस्तू विणकाम विणण्याचं काम जसं महिला करतात, तर त्याच्यासाठी जोहीर काढावा लागतो. बांबू कापून, भेटून त्या बांबूपासून हीर काढावे लागतात. त्या हिरांचं वेगवेगळं साईज असतात. त्या साईजप्रमाणे ते कापावे लागतात. जसं तुमचं डिझाइन असेल, त्या पद्धतीने ते कापले जातात. आपल्या इथे महाराष्ट्रात वेंगुर्ल्याला त्याचं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे मी गेले होते. तर तिथे सगळ्या महिला आणि ह्या महिला एका विशिष्ट कम्युनिटीच्या जमातीच्या होत्या. पूर्व अस्पृश्य जातीच्या होत्या आणि त्यांच्याकडे जे बुरुड काम त्याला म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, की प्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार त्यांनी त्यांचं आत्मचरित्र जे लिहिलं आहे, त्याचं नाव आयदान आहे. आयदान म्हणजे ती मोठी जी टोपली असते.
जिच्यामध्ये धान्य साठवतात वेताची, ती त्याला आयदान म्हणतात आणि त्यांची आई सुद्धा ते विणण्याचं काम करत होती. कारण परंपरागतरित्या त्यांच्याकडे तो व्यवसाय चालत आलेला होता आणि त्या स्त्रियांना त्याचं ते ज्ञान होतं. ह्या बुरुड कामाचं आत्ता अगदी अलीकडची मी तुम्हाला एक लेटेस्ट आमच्याकडे इथे आम्ही प्रसिद्ध केली होती, की महिला वेताच्या ह्याच्यातून ज्या वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू, वेताच्या वस्तू बनवतात. आपल्याकडे ज्या टोपल्या असतात पूर्वी कांदा, लसूण साठवण्यासाठीच्या ज्या टोपल्या असतात, सुपं, रोवळ्या वेगवेगळ्या विधींना लागतात, पूजा विधींना लागतात. ते सगळं आजही या महिला ग्रामीण भागातल्या करतायत. आज मी जी बातमी सांगत होती ती अशी होती, की काहींना श्रीमंती असते तर वेताचं नको, पण वेताच्या टोपलीसारखी टोपली, रोवळी जी म्हणतात, ती पूजाविधीसाठी एका कुटुंबाला चांदीची करून हवी होती. पण चांदीची जरी करायची झाली तरी ते परंपरागतरित्या ते रोवळं विणण्यासाठी त्याची साईज असते. प्रत्येक धायची साईज असते आणि त्याच्यानुसार ते विणलं जातं. त्यामुळे चांदीच्या वस्तू करणाऱ्या कारागिरांना ती रोवळी करता येणं शक्य नव्हतं. त्यांनी त्या कुटुंबाला सांगितलं, "हे आम्हाला करता येणार नाही. बांबू काम म्हणजे जे परंपरागतरित्या त्या रोवळ्या विणतात त्याच बायकांना हे जमेल." त्यामुळे मग त्या बायकांकडे गेले ते लोकं आणि मग त्या बायकांनी त्या पद्धतीने म्हणजे ज्या बांबूचे जे वेत काढतात ते लोकं बारीक, छोटे-मोठे वेगवेगळ्या आकाराचे ती रोवळी विणण्यासाठी, तसे त्यांनी त्यांच्याकडून चांदीचे काढून घेतले, मागवले आणि चांदीचे ते वेत काढून घेऊन त्यांनी ती टोपली विणून दिली. म्हणजे जे कुशल चांदीच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरांनाही जे जमलं नाही, ते आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी आपलं जे परंपरागत रोवळी करण्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारेच त्यांनी चांदीची रोवळी करून दिली. चांदीची रोवळी करून दिल्यावर सगळीकडे त्याची बातमी आली. आम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये ती छापली गेली त्यांचं कौतुक म्हणून. कौतुक करायला पाहिजे त्या गोष्टीचं सुद्धा. पण अशा वेळेला वाईट असं वाटतं, की बांबूच्या रोवळ्या करणाऱ्या, बांबूची सुपं करणाऱ्या, बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्या, त्याच्या झाडवा करणाऱ्या, छोट्या-मोठ्या वेगवेगळ्या त्या झाडवांमध्ये पण खूप प्रकार आहेत. त्या करणाऱ्या बायकांचं जे परंपरागत ज्ञान आहे, त्याची आम्ही कधी अशी दखल घेत नाही. तेच ज्ञान जेव्हा चांदीमध्ये वापरलं गेलं, तेव्हा मात्र त्याची दखल घेतली गेली आणि त्याची बातमी झाली. हे एक खेदाची बाब आहे ही. आणि ती खेदाची बाब नोंदवतानाच पुन्हा एकदा महिलांच्या या ज्ञानाकडे त्यानिमित्ताने तरी लोकांचं लक्ष गेलं असेल किंवा हो बाबा हे महिला आजही हे विणतायत आणि आजही ह्या महिलांकडे हे ज्ञान आहे. याची एक दखल या निमित्तानं नकळतपणे घेतली गेली. एवढं एक बारीकसं समाधान त्याच्यामध्ये आहे. हे रोवळ्या तयार करणं, बांबूच्या सगळ्या वस्तू तयार करणं हे जसं एक ज्ञान आणि हे जसं आपल्याकडच्या महिलांना आहे, तसंच आता तुम्ही जर आसाममध्ये गेलात, मेघालयात गेलात, तर तिथे पण तुम्हाला दिसून येईल, की हे काम महिलाच करतात. म्हणजे आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रांतात फिरतो ना, त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट आणखीन प्रकर्षाने जाणवते, की अरे, हेच ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने तिथल्या स्त्रियांनी जपलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे धाग्यापासूनचं विणकाम जसं बायकांनी शोधलं आणि जपलं, त्याचप्रमाणे वेत काढून त्याचं जे विणकाम आहे, त्याच्यापासून ज्या वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम आहे, ते सुद्धा महिलांनी जपलेलं आहे. मधल्या काळात झालं असं, की मार्केटच्या वस्तू आल्या, प्लास्टिकच्या वस्तू आल्या, अगदी झाडवांपासून सगळं प्लास्टिकचं आलं आणि त्याच्यामध्ये ह्या बायकांनी केलेल्या उत्पादनांची मागणी घटली. आजही अगदी आपल्या घरांमध्ये सुद्धा हिराचे झाडू किंवा परंपरागत केरसुणी जी म्हटली जाते, जी बांबूच्या बारीक धाग्यांपासून केलेली असते. तिच्या जागी याच प्लास्टिकच्या धाग्यांच्या किरसुण्या आलेल्या आहेत आणि ह्या महिलांचं पारंपरिक ज्ञानाच्या आधारे केलेल्या वस्तूंना मागणी न राहिल्यामुळे त्यांना आपापल्या व्यवसायातून बाहेर जाऊन इतर ह्याच्यामध्ये म्हणजे आता मी जेव्हा जिथे वेंगुर्ला, कुडाळ त्या भागामध्ये त्या बांबूच्या वस्तू करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळेला आजीचं ज्ञान आहे. आजीचं ज्ञान सुनेकडे, मुलीकडे आलंय. पण आता नातीची जी पिढी आहे त्याच्यातल्या जर 4 नाती असतील, तर एखादीच ह्या व्यवसायावर जगू शकते. बाकीच्या तिघींना मग शहरामध्ये येऊन कुठेतरी फॅक्टऱ्यांमध्ये किंवा एम-आय-डी-सीमध्ये बेसिक ह्याचं काम करावं लागतं किंवा कुठेतरी मॉलमध्ये येऊन सिक्युरिटीचं वगैरे काम करावं लागतं. कारण त्यांच्या परंपरागत ज्ञानाच्या आधारे जो व्यवसाय त्या करत होत्या पिढ्यानपिढ्या आणि उपजीविका स्वतःची करत होत्या. त्या उपजीविकेला आता मार्केटच्या म्हणजे बाजारी ज्या प्लास्टिकच्या आणि इतर ह्याच्या ज्या वस्तू आलेल्या आहेत,
त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याला स्थान राहिलं नाही. कधीतरी जे ग्रामीण वस्तूंचे ह्याचे मेळावे भरतात हस्तकलेच्या ह्याचे, त्याच्यामध्ये त्यांच्या वस्तू आपल्याला लावलेल्या दिसतात. उमेद सारखे जे सरकारचे बचत गट आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या वस्तू आपल्याला दिसतात. त्यावेळेला एक एथनिक लूक म्हणून घरात त्यातल्या काही वस्तू घेतल्याही जातात कौतुकाने. पण नियमितपणे उत्पादनाचं साधन त्यांच्याकडून आज हिरावलं गेलं, जे त्यांच्या परंपरागत ज्ञानावर आधारलेलं होतं. ह्याचाच एक जो प्रकार आहे, की बुरुड कामाचा, त्याच पद्धतीने आपल्याला दिसतं, की लोहार काम जे आहे, दीपा पवार यांचं पोलादी बायका म्हणून पुस्तक अलीकडे आलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ते जरूर वाचा, विद्यार्थ्यांनी ते वाचावं. त्याच्यामध्ये लोहार बायका, ज्या एकल बायका होत्या, त्यांनी संपूर्णपणे, कारण लोहार काम हे बलुतेदारीमध्ये जी वेगवेगळी कामं होती, कुंभार काम आहे, लोहार काम आहे, हे जसं आपण बुरुड काम म्हटलं. लोहार कामामध्ये लोह, कच्चं ते लोखंडाचं हे आणून ते वितळवून ते गरम असताना त्याला आकार देऊन वेगवेगळी अवजारं, जी शेती कामाशी मुख्यतः संबंधित असतात, ती अवजारं, मग सुऱ्या, चाकू, कोयते, आणखीन वेगवेगळे जे हे येतात, ती बनवण्याचं काम, ते ज्ञान, ते सुद्धा आपल्या लोहार महिलांकडे आहे. आपण असं धरतो लोहार म्हटलं, जसे शेतकरी म्हटलं की शेतकरी, पुरुष शेतकरी, बाई शेतकरी आपल्या डोळ्यासमोर येतच नाही. म्हणजे तो एक मुद्दा राहिला, की आज हे जे मकाम आणि ह्याच्या माध्यमातून स्त्रियांना शेतकरी म्हणून मान्यता द्या, हे सुद्धा एक मोठं आंदोलन सुरू आहे. मागणी जोरात पुढे येते. कारण त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्याशिवाय त्यांच्या परंपरागत ज्ञानालाही मान्यता मिळत नाही आणि विविध त्यातल्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठीच्या, त्यालाही मान्यता मिळत नाही, किंवा अगदी आत्महत्या झाली तर बाईची आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या म्हणून गणली जात नाही. त्यामुळे ती ओळख मिळावी ह्याच्यासाठी सुद्धा एक काम मकाम करत आहे. मगाशी शेतीचा मुद्दा मांडताना तो मुद्दा मांडला, मुद्दा मांडायचा राहिला. तर परंपरागत ज्ञानाला ओळखच नसल्यामुळे आपल्याला लोहार म्हटलं की लोहार दिसतो. लोहारीण जी हे काम करते, त्यातलं घिसाडी काम त्याला म्हणतात. ते करते. ते अतिशय कठीण काम असतं. त्याला शारीरिक बळ सुद्धा खूप लागतं. तो जो भाता ओढायचा असतो आणि ते घण जे घालायचे असतात, हे सोपं नसतं. ते काम सुद्धा लोहार बायका सुद्धा आजही ते करतात. नवरा-बायको एकत्र असतील तर बाई त्यात बाईही काम करत असते, पुरुषही काम करत असतो. कामाची एक विभागणी होते. पण दीपा पवारांचं जे पुस्तक आहे त्याच्यातनं आपल्याला हे दिसतं, पोलादी बाया असंच नाव दिलेलं आहे, की संपूर्ण काम ज्या एकल महिला आहेत, विधवा असतील, परित्यक्ता असतील, घटस्फोटिता असतील, सोडचिठ्ठी दिलेल्या, त्या सुद्धा संपूर्णपणे ते काम एकटीने, म्हणजे पुरुषाच्या मदतीशिवाय, दिराच्या, पुरुषाच्या, नवऱ्याच्या, भावाच्या मदतीशिवाय त्या एकटीने ते काम करतायत. ह्याची उदाहरणं तिने त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. म्हणजे परंपरागत ज्ञानाचं आजही बाई जतन कसं करते आणि त्या आधारे आपली उपजीविका ती आजही कशी करू शकते, हे आपल्याला या ह्याच्यातून दिसून येतंय. दुसरं यातलं एक 2 आणखीन सांगते, की गवळी महिला ज्या आहेत, ह्या परंपरागतरित्या गाईचं दूध काढून गायी असतात त्यांच्याकडे गाई, म्हशी. त्यामुळे दूध काढून त्याचं लोणी करून, तूप करून, आपण आज जातो वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे आपल्याला गावरान तूप असं विकलं जातं. पूर्वी हे घरोघरी यायचं. आज त्यांचाही व्यवसाय मार्केटमध्ये बंद पडलेलं आहे. पण ते जे ज्ञान आहे, की एवढ्या मोठ्या ह्याचं लोणी काढणं, ताक करणं, लोणी काढणं आणि त्याचं ते विशिष्ट पद्धतीचं, विशिष्ट गंधाचं तूप करणं, ते ज्ञान गवळी स्त्रियांकडे होतं. आजही ते आहे. बाकीच्या ह्या बलुतेदारीतल्या तुम्हाला सगळ्यांना कळेल, म्हणजे शिंपी असेल, काय असतील, टेलर काम, हे घरातलं जे शिवणकाम आहे, जे विणकामाच्या बरोबरीने शिवणकाम आजही गरीब महिलांमध्ये चोळी करणं आहे, गोधड्या करणं आहे. आज गोधड्यांना क्विल्ट म्हणून एक आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा मिळालेला आहे आपल्या इथे. म्हणजे मी स्टोरी केलेली होती खानदेशमधल्या एका महिला बचत गटाने केलेल्या गोधड्या ह्या परदेशी पाठवल्या जातात. त्यामुळे हे सुद्धा एक परंपरागत ज्ञान, जे आपल्याला पूर्वापार घराच्या बाहेर आजी करताना दिसायची. घरातली जुन्या कपड्या, जुन्या साड्या, जुनी चादरी जे असतील त्या विणून गोधड्या तयार करण्याचं जे घराच्या घरी व्हायचं, घराच्या उपयोगासाठी, ते आज आपल्याला दिसतं वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या माध्यमातून. हे जे परंपरागत ज्ञान आहे त्याच्या थोडंसं त्यांना अधिकाचं प्रशिक्षण दिलं का अधिक नवीन डिझाईन्स, म्हणजे परदेशी पाठवायचं असेल तर मग आतमध्ये आणखीन कोणती वेगळी कापडं घालेल, याचं ज्ञान देऊन आज महिला, त्याचा सुद्धा एक उद्योग आजही आपल्याला महिला करताना दिसतात. आणि परंपरागत ज्ञान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही जी कला आहे, ह्या शिवणकामाची जी कला आहे,
ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. याच्या पलीकडे आणखीन एक मला सांगावसं वाटतं, परंपरागत ज्ञानाविषयी मांडणी करताना, की आपल्याला धनगर समूह महाराष्ट्रातला माहिती आहे. आणि हे सुद्धा बेसिक माहीत असेल, की हे लोकं वर्षाचे 8 महिने फिरस्तीवर असतात. वेगवेगळ्या लोकांच्या शेतांमध्ये जाऊन तिथे आपल्या मेंढ्या ते बसवतात आणि मेंढी जे लेंड्या टाकते ते खत म्हणून तिथे वापरलं जातं. त्यामुळे ह्या लोकांना वर्षातनं 1-1, 8-8 दिवस, 15 दिवस ते एकेका गावात मुक्काम करत ते पुढे-पुढे जातात. पूर्ण हे पायी प्रवास असतो हा आणि हा पूर्ण प्रवास घोड्याच्या पाठीवरून सामान लादून ते करतात. घोड्याच्या पाठीवर सामान घेऊन गावी जायचं. तिथे जो काही 8-10 दिवसाचा मुक्काम असेल तो करायचा आणि मग पुन्हा पुढे जायचं. हे धनगर पती-पत्नी किंवा एक दोघं-तिघं कुटुंब मिळून हा फिरतीचा प्रवास करतात. त्यांचे वर्षानुवर्षाचे रस्ते, मार्ग पण ठरलेले आहेत. कुठच्या ह्याच्यातनं यायचं, कसं यायचं आणि मुलं जी आहेत, ही म्हाताऱ्या माणसांबरोबर गावी असतात. काही मुलं सोबत सुद्धा असतात. यातल्या म्हणजे आपल्याला धनगर पुरुष माहिती आहे, लोकगीतांमध्ये पण त्यांचं हे असतं गाणी असतात ते माहिती आहेत. पण धनगर स्त्रीच्या परंपरागत ज्ञानाविषयी मला वाटतं फार कोणाला माहिती नाहीये. ते परंपरागत ज्ञान असं आहे, की घोड्याच्या पाठीवरून जे सामान बांधायचं असतं हां, मुक्काम हलवताना, एका गावाहून दुसऱ्या गावी जाताना, ते सामान बांधण्याचं काम तुम्ही म्हणाल कसं तरी बांधेल आणि टाकेल घोड्याच्या पाठीवर, तसं नसतं. एक तो त्यांचा फिरस्तीचा जो संसार आहे, जी 4 भांडी आहे, जे कपडे आहेत, ते सगळं धान्य आहे, सोबत जे लागतंय ते कपडे आहेत, त्या सगळ्याचं गाठोडी बांधून, ती गाठोडी कुठच्या क्रमाने कशी लावायची घोड्याच्या पाठीवर, हे काम फक्त बाई करते आणि ते त्याचं सुद्धा एक कौशल्य असतं. म्हणजे आप आप म्हणजे पाहिलेलं आहे, की ते कसंही करता येत नाही. कारण तुम्ही डोंगर उतारावरून उतरणार आहात, डोंगर चढणार आहात, खाचखळग्यांची छोटीशी वाट चालणार आहात त्या घोड्यासह. त्यामुळे ते कसंही मानलं, मध्येच सुटलं, मध्येच पडलं, असं होत नाही. ते व्यवस्थित त्याच्या गाठी मारण्याचं पण एक कौशल्य असतं. कोणती गोष्ट कोणत्या वस्तूबरोबर ठेवायची आणि ती घोड्याच्या पाठीवर कशी बांधायची. केवळ सामानच नाही, तर अनेकदा ह्या प्रवासामध्ये ज्या शेळ्या-मेंढ्या त्यांच्या सोबत असतात, त्या बाळंत होतात. त्यांची छोटीशी कोकरं असतात लहान, जी चालू शकत नाही. मग ती कोकरं म्हणजे जर स्वतःचं मूल असेल, तर जसं त्या पाठीवर बांधतात, तशा त्या कोकराची पण एका विशिष्ट पद्धतीने झोळी बांधली जाते आणि ती झोळी विशिष्ट पद्धतीने घोड्याच्या पाठीवर बांधली जाते, की कुठूनही ते बाळ बाहेर येणार नाही, पडणार नाही आणि कितीही ह्याचा रस्ता असला तरी ते नीट राहील. त्यामुळे मला वाटतं हे सुद्धा म्हणजे जेव्हा आपण परंपरागत ज्ञान म्हणतो ना, तेव्हा अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या मोजल्या पाहिजेत, ज्या अ, मा ज्याच्याकडे ज्ञान म्हणून पाहिलं पाहिजे, कौशल्य म्हणून पाहिलं पाहिजे. पण आपल्याकडे असं होतंय, की ह्याच्या गोष्टी ह्या सगळ्याकडे ज्ञान म्हणून पाहिलं जात नाही. की आपण ह्या गोष्टी गृहीत धरल्या जातो. म्हणजे बाई घरात सुद्धा जे काम करते, घरकाम करते, तेही एक प्रकारचं त्याच्यामध्ये विविध प्रकारचं ज्ञान त्या घरकामामध्ये आहे, त्या स्वयंपाकामध्ये आहे. ज्याला मॅनेजमेंट म्हणतात, व्यवस्थापन म्हणतात. व्यवस्थापनाच्या मोठमोठ्या कार्यशाळा होतात आणि त्याच्यामध्ये धडे दिले जातात तिथे मॅनेजमेंटचा एम-बी-एचा कोर्स करणाऱ्या मुलांना. त्या मॅनेजमेंटचे बारीक-बारीक धडे घरामध्ये घरकाम करताना तुम्हाला वापरावे लागतात किंवा ह्या आपल्या अशा ज्या महिला आहेत, या महिलांना सुद्धा ते वापरावे लागतात. ते उपयोगात आणावे लागतात. त्याच वेळेला ते होतंही. आपल्याला अनेक उदाहरणं अशी देता येतील. ह्याच्यात आणखीन एक उदाहरण मी शेवटचं देते, की एक ज्ञान आहे, ज्या वस्तू तयार करण्याचं आहे, वापरण्याचं त्यातल्या कौशल्याचं आहे आणि त्याचबरोबर आजच्या काळामध्ये ज्याला ज्ञान म्हणून मान्यता मिळतीये हां, सेल्सचा विभाग, विक्री विभाग. विक्री विभागाला आज म्हणजे सेल्स मॅनेजर असतात सगळ्या कंपन्यांमध्ये. कशी विक्री होते प्रॉडक्टची त्याच्यावरच्या चर्चा होत असतात आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार होत असतात. पण आमची कोळीण महिला असेल, ती आज पिढ्यानपिढ्या तिचे मासे बाजारात जाऊन अगदी व्यवस्थित विकते.
किरकोळ बाजारात नाही, तर मुळात बंदरावर जेव्हा माल येतो, तेव्हा तो घाऊक पद्धतीने तुम्ही जर ह्या मुंबई शहरामध्ये बंदरांवर डॉकयार्डला आणि जर गेलात भाऊच्या धक्क्यावर, तिथे गलबतेच्या जहाजं आलेली असतात किंवा वर्सोव्यासारख्या गावठाणांमध्ये गेलात, ते जहाजामधनं माल पडल्यावर काही महिला या घाऊक खरेदी करतात. हां, म्हणजे किलो-किलोंमध्ये मोठमोठ्या ह्याच्यावर जे जहाजातनं आलेलं आहे, त्याचं सगळ्याची खरेदी करणाऱ्या महिला आहेत. तशा महिलांच्या, कोळी महिलांच्या सुद्धा संघ आहेत, विक्री संघ गट आहेत त्यांच्या, फेडरेशन आहे. त्याच्या माध्यमातून ही माशांची खरेदी केली जाते आणि मग काही महिला ज्या आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात ना, मासळी बाजारामध्ये दिसतात, ज्या किरकोळ विक्रीला आपण जे विकत घेतो, किरकोळ विक्रीला आलेल्या असतात, त्या मग पुन्हा या घाऊक बाजारातून मासे घेऊन त्या किरकोळ विक्रीला येतात. म्हणजे टप्पे आहेत त्या विक्रीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आणि ही बाई आज हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्या आजी-पणजीच्या काळातल्या बालपणापासून जरी आपण आढवलं, तरी गावागावामध्ये फिरून कोळी महिला मासे विक्रीचा व्यवसाय करते. अ, म्हणजे तुम्ही वाढवण वगैरे ह्या वेगळ्या मुंबई शहरामध्ये फिश मार्केट असतं, मच्छी बाजार असतं, जिथे त्या समूहाने एकत्र बसलेल्या असतात. म्हणजे एकमेकींचा आधार असतो. पण गावागावामध्ये ज्या महिला फिरतात, ह्या एकट्या-दुकट्या असतात आणि त्या गावांमध्ये जाऊन आपला माल विकून येतात. त्या विक्रीचं कौशल्य सुद्धा आणि त्या विक्रीचं ते ज्ञान. कारण विक्री करताना तुम्हाला किती गेलं, तोट्यामध्ये विक्री नाही करायची आहे ना. ती फायद्यातच झाली पाहिजे. मग तो फायदा काढण्याचा कोणता माल मी कितीला खरेदी केला आणि आता मला तो कितीला विकायचा आहे म्हणजे मला माझा मेहताना जाऊन पुन्हा वेगळा नफा मिळेल, ह्याचं गणित त्यांना येतं. इथे गणिताचं ज्ञान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते गणिताचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. लोकांशी बोलण्याचं जे कौशल्य आहे, ते कौशल्य त्यांच्याकडे आहे. आपली मासळी थोडीशी उतरली किंवा ती उतरायच्या आत त्यांना विक्री करायची म्हणजे पटपट विक्री करायची आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल ते सतत बोलत असतात, की "ये रे दादा घे, ये रे भाऊ घे, अगं ये गं ताई घे, हे बघ." म्हणजे त्यांना ते ते कौशल्य जे विक्रीचं आहे, ते सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि स्वतः जेव्हा त्या माशांची खरेदी करतात, त्यावेळेला ते खरेदी करताना कुठचा मासा उचलायचा आणि कुठचा नाही उचलायचा. म्हणजे कोणता चांगला आहे, कोणता उतरलाय ह्याचं सुद्धा एक ज्ञान आहे. त्यामुळे आणि पुन्हा ह्या माशांचं जे आपण म्हणतोय वाळवणं, सुकवणं, ड्राय फिश त्याचं एक वेगळं मार्केट आणि त्या वाळवण्यामध्ये, सुकवण्यामध्ये सुद्धा आपल्याला महिला दिसतात आणि ते सुद्धा परंपरागत ज्ञान आहे, की कोणता मासा कसा वाळवायचा आणि कसा सुकवायचा. हां, म्हणजे आपल्याला ते साधं वाटतं, पण त्याच्यामध्ये ते ज्ञान आहे, की कोणाला किती उन्हं दाखवायची आहेत. कोणाला किती ऊन दाखवल्यानंतर पुन्हा किती सावलीमध्ये त्याला ठेवायचंय आणि त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करायचंय किंवा घरामध्ये जर ते साठवायचं असेल, तर ते कसं साठवायचंय. हे शेतीपासून माशांपर्यंत येतं साठवण्याचा भाग सुद्धा, की त्या साठवण्याच्या ह्याची सुद्धा त्यांना ती कला उपजते, की कसं साठवायचंय त्याच्यासाठी कुठच्या गोष्टीचा औषध म्हणून वापर करायचा आहे, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि आज एकीकडे पुन्हा जशी शेती संकटात आली, एकीकडे मोठमोठ्या पाश्चिमात्य ट्रॉलर्समुळे आणि मासे व्यवसायाचं पण जे हे होतं यांत्रिकीकरण होतंय, त्याच्यामुळे मासेमारी सुद्धा संकटात आलेली आहे. त्यामुळे आज आपण पाहतो, की जसं मगाशी म्हटलं, की सगळ्या म्हणजे घरामध्ये 4 बायका असतील कोळी घरातल्या, तर त्यातल्या दोघींचाच मासेमारीवर हे होतं. मग उरलेल्या दोघी ज्या असतील त्या कुठे जातात? ते जे परंपरागत ज्ञान त्यांच्याकडे मासेमारीचं, मासे सोलण्याचं हां, म्हणजे मासे सोलण्याचं सुद्धा एक ज्ञान आहे. प्रत्येक मासा वेगवेगळ्या पद्धतीने सोलला जातो. त्यामुळे ह्यातल्या ज्या तरुण मुली आहेत, ह्या आता मोठ्या प्रमाणात कोलंबी सोलण्याचे वगैरे जे परदेशी कंपन्यांचे कारखाने झालेले आहेत. मासे वगैरे मोठे मासे तिथे कापून तुम्हाला जे रेडीमेड येतं ना, असे आता Swiggyवरून फ्रोझन हे मागवलं जातं. पण ते कोणीतरी कापलेलं असतं आणि त्या विशिष्ट पद्धतीने ते कापलेलं असतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला कोळी महिलांची तरुण पिढी जी आहे, ती आपल्याला तिथे गेलेली दिसते. कारण घरामध्ये हे परंपरागत ज्ञान आहे आणि त्या आधारे सगळ्यांची उपजीविका होत नाहीये. त्यामुळे काही जणांना त्यातनं बाहेर पडणं आवश्यक आहे आणि आजवर ज्या परंपरागत ज्ञानाच्या आधारे त्यांनी अख्खं घर चालवलं, त्याच ज्ञानाच्या आधारे असताना कुठेतरी एक 3-4 हजाराची नोकरी करावी लागते. तिथे जाऊन मासे कापून द्यावे लागतात आणि ते ज्ञानाचीच त्या एका पद्धतीने त्या विक्री करतात. ह्या ह्या सगळ्या आपण विविध जे मुद्दे आपण आतापर्यंत पाहिले, इथे आपल्याला एक दिसून येतं, की ह्या सगळ्यामध्ये बाईचे श्रम आहेत.
आणि बाईच्या ज्ञानाला मान्यता नाही, कारण बाईच्या श्रमालाच मान्यता नाही. बाईचे श्रम आजही मोजले जात नाहीत. समाजशास्त्रामध्ये याच्यावर वेगळ्या पद्धतीने चर्चा आजही सुरू असते बाईच्या श्रमावर, की बाईचे बरेचसे श्रम हे अदृश्य मानले जातात, अदृश्य राहिलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण आता ह्या ज्या गोष्टी पाहिल्या, ह्या सगळ्या या अदृश्य श्रमांमध्ये येतात. श्रम म्हणून ह्यांची मोजदाद होत नाही. श्रम म्हणून जिथे आणि बाईचं सगळं ज्ञान हे कुठेही तुम्ही बघाल पुस्तकी ज्ञान नाहीये. तुमच्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यातलं ज्ञान नाही. हे सगळं श्रमावर आणि कौशल्यावर आधारित ज्ञान आहे. हां, कौशल्यावर आधारित ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा श्रम अंतर्भूत आहेत आणि ह्या अशा गोष्टींना श्रमाचीच जिथे मोजदाद केली जात नाही बाईच्या, तर त्यामुळे त्याच्यावर आधारित जे ज्ञान आहे, त्याची सुद्धा कुठे दखल घेतली जात नाही. मी जे मगाशी म्हटले, की जे आभार मानते, की त्यांनी हा विषय घेतला, की बाईच्या ज्ञानाचं. कारण ही ज्ञाननिर्मिती जी आपापल्या व्यवसायातली आहेत, कारण चुकत तर कुठे ना कुठे गेल्या असतात त्या प्रत्येक ह्याच्यातून किंवा काळ बदलला, हवामान बदललं, त्या पद्धतीने या महिलांना आता वाळवण्याची प्रक्रिया असेल, आता हवामान बदलले म्हणजे वाळवण्याच्या प्रक्रियेत त्यांना बदल करावे लागतात. स्त्रिया जे ताणाबाणा तयार करतात, रंगकाम वस्त्रांवरचं करतात. जसं हवामान बदलतंय, जसं वातावरण बदलतंय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना बदल करावे लागतात. पण याकडे त्याची म्हणजे म्हटलं, की मोजदादच श्रमाची होत नाही. त्यामुळे बाईच्या ज्ञानाचीही मोजदाद होत नाही आणि ते कुठेतरी अदृश्य स्वरूपात राहतं. त्याची अशी दृश्य स्वरूपात चर्चा घडवून आणल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानते आणि इथे थांबते. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. मॅडम, मी आता आपल्या विषयावर मांडणी केलेली आहे. कुणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारा. अनम्यूट करा आणि विचारा. पूजा, विचारा तुम्ही, हात वर केलाय. राम चट्टे, तुम्हाला विचारायचं आहे का प्रश्न? विचारा. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार मॅडम. रयत शिक्षण संस्थेचे D.Ed कॉलेज रुपडीमधून मी बोलतोय. आमचे विद्यार्थी लाईव्ह तुमचं हे सेशन त्यांनी अटेंड केलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी. अरे छान. हा, एक जसं की आता NEP 2020 मध्ये सुद्धा असं सांगितलं की भारतीय ज्ञान परंपरा आपण जपली पाहिजे आणि साहजिकच आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्या भारतीय ज्ञान परंपरेला जे ज्ञान अपेक्षित आहे ते जपण्याचा प्रयत्न करतात. पण असं मला वाटतं की आधुनिक शिक्षणामुळं हे कुठं पारंपरिक ज्ञान कुठंतरी असताना जाते किंवा त्यांचे कनेक्ट एकमेकांशी होत नाहीये. तर आधुनिक शिक्षण पद्धतीमुळं स्त्रियांना पारंपरिक ज्ञानापासून दूर ठेवलं जातं असं मला वाटतं. याबद्दल आपलं काय मत आहे मॅडम? नाही, आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे ज्ञानापासून वंचित आहेत असं मला वाटत नाही. मुळात शिक्षणापासूनच महिलांना वंचित ठेवलेलं होतं. जे गेल्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या प्रयत्नानंतर कुठेतरी महिलांचा शिक्षणामध्ये समावेश झाला. आधुनिक शिक्षण सरसकट आपण त्याला दोष देऊ शकत नाही. या आधुनिक शिक्षण देताना परंपरागत ज्ञानाची सुद्धा त्याच्याशी सांगड घातली पाहिजे, जोड घातली पाहिजे. हे मात्र व्हायला पाहिजे आणि ते केवळ महिलांचं नाही, तर आपल्याकडे पुरुष कारागीर आहेत, पुरुष शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सुद्धा जे ओव्हरऑल आता आपण इथे स्त्रियांच्या संदर्भात बोललो, त्यामुळे स्त्रियांविषयी बोलतो. पण एकूणच जे परंपरागत ज्ञान आहे त्याची सांगड घातली पाहिजे. अगदी जसं की मॅडम म्हणजे आता बघा की प्रत्येक स्त्रियांना म्हणजे मुलगा हवा असताना शेती त्या म्हणतात की पाहिजे आम्हाला की शेती पाहिजे, पण कधीतरी त्या शेतीमध्ये जाणं नाही किंवा शेतीशी हे नाही. पण त्यांची डिमांड अशी असते की शेतकरी नवरा नको अशी सुद्धा आजच्या स्त्रियांची भूमिका असते. आणि एखादा नोकरीवाला मुलगा बघताना सुद्धा त्यांना असं वाटतं की त्यांना मुलाला शेती असावी, पण कधी त्या शेतामध्ये जात नाहीत. त्या साहजिकच त्या पारंपरिक ज्ञानाच्या शेतीच्या ज्ञानापासून त्या दूर जातात असं मला एक वैयक्तिक वाटतं या ठिकाणी. नाही, मुळात कसं आहे, जे आपण मगासपासून म्हणतोय, की हा एक तुम्ही वेगळा आपल्या ह्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा आहे, की खूप व्यापक विषय आहे तो. त्याच्यावर सुद्धा स्वतंत्रपणे बोलायला मला आवडेल. कारण हा एक अलीकडच्या काळात वारंवार मुलींवर केला जाणारा आरोप आहे, की त्यांना शेतकरी नवरा नकोय. काय देताय तुम्ही त्या मुलींना? ज्या काही अपेक्षा असणार ना, मुलाच्या अपेक्षा असतात. गोरी पाहिजे, सुंदर पाहिजे. हां? त्यामुळे त्या हॅलो मॅडम. मुलींच्या त्या अपेक्षा शिकलेल्या मुलींच्या असतील. पण शेतीचं तुम्ही जे काही भजं करून ठेवलेलं आहे, सगळ्यांनी मिळून शासनापासून योजना राबवणाऱ्यांपासून सगळ्यांनी मिळून आणि जे मी म्हटलं, की शेतात जी बाई राबतेय,
शेतकरी जी बाई आहे तिला आजही शेतकरी म्हणून मान्यता नाही. म्हणजे पहा, एखाद्या बाईने आत्महत्या केली, तर तिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर जे मिळतं, जी काही थोडीफार नुकसान भरपाई शासनाकडून मिळते, ती सुद्धा बाईला मिळवताना मोठ्या अडचणी येतात, कारण ती शेतजमीन तिच्या नावावर नाही. मुलींना सिक्युरिटी हवी ना स्वतःची. ती शेतजमीन आपण मुलींच्या नावावर करून देतो का? तिनं फक्त शेतामध्ये राबायचं, कष्ट करायचे. तिच्या ज्ञानाला ज्ञान म्हणून मान्यता नाही, तिच्या कष्टांना कष्ट म्हणून मान्यता नाही. त्या कष्टाचा मोबदला देण्याची वेळ आल्यावर आपण तो तिला देणार नाही. आपण तिला शेतकरी म्हणून कागदोपत्री शासन दरबारी सुद्धा मान्यता देणार नाही. सातबारा तिच्या नावावर नसणार. अशा परिस्थितीत तिने केवळ त्या शेतात जाऊन श्रम करत राहावेत, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. हां, या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. शेतजमीन आहे ना, त्यात तिने राबायचं आहे ना, मग ती तिच्या नावावर पण असली पाहिजे. ते होत नाही. हां, त्या श्रमालाच मान्यता नाहीये, त्या कौशल्याला मान्यता नाहीये, तिला शेतकरी म्हणून मान्यता नाहीये. आजही मकामसारख्या संस्थांना झगडावं लागते, की बाईला, शेतकरी स्त्रीला शेतकरी असलेल्याचा दर्जा कागदोपत्री शासनाच्या द्या. याचा अर्थ काय? म्हणजे शासन व्यवस्थेपासून ते समाज व्यवस्थेपर्यंत आपण कुठेही तिला शेतकरी म्हणून मान्यता देणार नाही. नवरा तिचा शेतकरी आणि तिने त्याच्याबरोबर शेतात राबायचं. एवढ्याच मर्यादित अपेक्षा जर आपण करत असू, तर त्या मला वाटतं कुठेतरी चुकीच्या आहेत. महिला शेतीपासून दूर जाण्याचं तरुण मुली, ते पण एक कारण आहे. पण त्याच वेळेला तुम्हाला अशा दिसतील, की अनेक आय-टी मधल्या वगैरे तरुण मुलं-मुली, जोडपी आज पुन्हा एकदा शेताकडे जाऊन वळत आहेत. त्यावेळेला त्या तरुण मुली ज्या आय-टी मधल्या आहेत, ज्या तिथले लाखांचे पगार घेऊन आज कुठेतरी पैसे साठवून पुन्हा शेताकडे वळतायत, त्या का वळतात? का वळतात? कारण ते शेत त्यांच्या मालकीचं असणार आहे. त्याच्यातून जे उत्पन्न येईल त्याच्यात ती नवऱ्याच्या बरोबरीची भागीदार असणार. ती बरोबरीची मेहनतही करतेय आणि तिला माहितीये, की हे शेत मी माझ्या पैशातून घेतलंय किंवा आम्ही आमच्या दोघांच्या पैशातून घेतलंय. त्यामुळे इथे जी काही आम्ही अनेक सेंद्रिय ह्याचे जे आहेत, त्या तरुण मुलं-मुली आपल्याला तिथे दिसतात. त्यामुळे आपण गावातल्या तरुण मुलींना असं दोषाच्या ह्याच्यामध्ये चौकटीत अडकवू शकत नाही. पूर्ण जर व्यवस्था बदलणार असेल, तरच आपण तो प्रश्न उपस्थित करू शकतो. आपण केवळ तिला राब, जा आणि तुला काय वर्षाला 4 कपडे घेतो आणि पोटावरी 2 वेळेचं अन्न देतो आणि पत्नीचा दर्जा देतो आणि एवढ्यावर तू शेतात राब. तर आजची मुलगी ते करणार नाही आणि ते त्यांनी करू नये असंच मी पण म्हणेन. तुम्ही आधी मान्यता द्या शेतकरी म्हणून, शेतावर तिचं नाव नोंदवा. जी काही जमीन आहे त्यातनं जे काही उत्पन्न येईल, त्या उत्पन्नाची पण तू अर्धी भागीदारी असशील. बँकेत तुझ्या ते जमा होईल. ह्याची शाश्वती जर मुलींना मिळाली, तर मला वाटतं त्या नक्की पुन्हा शेताकडे परततील. चालेल. थोडं आपण आपल्याकडे पण समाजाने पाहिलं पाहिजे. थँक्यू मॅम, थँक्यू. मॅडम नमस्कार. मॅडम, मॅडम नमस्कार. हां, नमस्कार. मी बेळगाववरून बोलतोय, परशुराम दुप्पट. आपल्याला हां. नमस्कार. आपण ग्रामीण महिला व त्याचे पारंपरिक ज्ञान हे स्वतः अनुभवून मला सांगितलं. त्याप्रमाणे हे तुम्ही ग्राउंड रिपोर्ट म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ती माहिती रात्रंदिवस आपण त्याच्यावर म्हणजे अभ्यास करून आम्हापर्यंत मांडला, त्याबद्दल पहिला तुमचे धन्यवाद देतो. त्यामध्ये धनगर समाजामध्ये आमच्या या बेळगाव साईडला घोंगडी करण्याचं काम त्या महिला करतात. त्याचप्रमाणे आमच्या भागात महिला आहेत ग्रामीण भागातल्या, ते अनेक प्रकारची लोणची तयार करतात. त्या लोणची म्हणजे 1 वर्षभर 2 वर्ष टिकतात ती लोणची. सांडगे हो, असतील, अगदी. पाककला असतील. हो, हो, आता हो. समाजात जर महिलांना विचारलं सांजा करून द्या, म्हणजे सांजा म्हणजे काय माहित नाही आताच्या महिलांना. मला विचारलं एक ठिकाणी की सांजा कसा तयार करायचा, असे हे ज्ञान आम्हाला तुम्ही दिला, पारंपरिक त्याबद्दल लोप धन्यवाद. पावत आहेत पाककलेचं. त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही तुमचा पूर्ण वेळ समाजासाठी हे म्हणजे पारंपरिक ज्ञान महिलांचे देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात. तुमच्या ह्या प्रयत्नाला ईश्वर पुढे पुढे प्रगती करत देत राहावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो मॅडम. आणि ग्रामीण महिलांनी त्यांचे पारंपरिक ज्ञान, समाजाचं काय कर्तव्य आहे ते टिकवण्यासाठी हे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगावं असे आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे. टिकवण्यासाठी काय करावं हा एक व्यापक भाग आहे. हा मुळात एक तर आपण, मी जसं म्हटलं, की समाज म्हणून आपण आधी ते मान्य केलं पाहिजे, की बाई हे श्रम करतेय.
आज बायका घरामध्ये तुम्ही जे म्हटलं, की विविध आज पाककला, पाककृती ह्या विस्मरणात जातायत. एखादी आजीला माहीत असलेली कृती जाते कारण ती पुढे येत नाही. जसं म्हटलं, की मार्केटने सगळ्या गोष्टींवर आक्रमण केलं तसं खाद्यपदार्थांवर पण केलेलं आहे. त्यामुळे आज घरी जे बायका बनवायचे ते सगळं लोप पावत चाललंय आणि मुख्य मुद्दा हाच होता, की बायकांच्या त्या ज्ञानाला आपण ज्ञान म्हणून मान्यता देत नाही आणि ज्ञान म्हणून मान्यता द्यायची म्हणजे काय करायचं? जसं आता म्हटलं, की शेतकरी म्हणून मान्यता द्या आणि त्याचा परतावा द्या ना. त्याचा परतावा द्या तिला तर अधिकाधिक महिला त्या शेतीत टिकून राहतील. आज त्या आहेत उपजीविका फेमिनायझेशन ऑफ फार्मिंग झालेलं आहे, स्त्रीकरण झालेलं आहे शेतीचं कारण दुसरे रोजगार सापडत नाहीत म्हणून त्यांना तिथे जावं लागतं. त्याचा मोबदला जर मिळाला तर स्त्रिया त्याच्यामध्ये टिकून राहतील. त्यामुळे मोबदला मिळण्याची एक व्यवस्था आज जे काही उमेदतर्फे शासन करते, की महिला बचत गटांच्या उत्पादनांना जास्तीत जास्त बाजारपेठ मिळावी. कारण महिला बचत गटांची जी उत्पादनं आपण जर पाहिली, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचं पारंपरिक ज्ञान वापरलेलंच आपल्याला दिसून येईल. म्हणजे ते अगदी लोणची करण्या, लोणच्या वेगवेगळ्या लोणच्यांच्या स्टॉलपासून ते कांबळं, घोंगडी जे लोकरीपासून तयार केलेलं असतं, त्याच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही तिथे जाल, तर पारंपरिक ज्ञानच आपल्याला अगदी अ, दागिने जरी जे म्हटले, तरी ते पारंपरिक आपल्याला त्याच्यामध्ये प्रकार दिसून येतात. तर त्याला बाजारपेठ मिळणं, हा एक मुख्य भाग जो आहे, जो आज कुठेतरी शासन दरबारी वेगवेगळ्या योजना होतायत आणि ते पोहोचवले जातात. पण ते प्रयत्न खूप तोकडे आहेत असं मला वाटतं, की त्याला अधिकाधिक त्याचं म्हणजे ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानसंस्था ज्या आहेत, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा ह्याच्यावर अधिकाधिक अभ्यास होऊन याचं एक डॉक्युमेंटेशन सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. की तर ते किमान नोंदवलं राहील. वनौषधींची जी माहिती आहे, ती एक पिढी संपली का ती माहिती संपून जाते. त्याचं डॉक्युमेंटेशन होणं पण खूप आवश्यक आहे, की ती कुठेतरी नोंदवून तरी राहणं आणि मग त्याच्यावर संशोधन होणं आणि त्यात त्या स्थानिक लोकांना त्यात सामावून घेणं. कारण आज आज असं होतं, की स्थानिकांच्या ज्ञानाची पण चोरी होते. हां, म्हणजे एखादं आदिवासी भागामध्ये ते लोकं त्यामुळे ते सांगत नाहीत. त्यांचं जर एखादी वनौषधी कळली, तर एखादी कंपनी येते आणि त्याचं जसं आता कोरफडीचं आहे. मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन चाललेलं आहे. पारंपरिक ह्याला त्यांना स्थानिक समूहांना त्यात सामावून घेतलं जात नाही. ते पुन्हा कुठेतरी रोजगारापुढे मर्यादित राहतात. त्यामुळे व्यापक पातळीवर शासनाने सुद्धा याचा विचार करून त्या ग्रामपंचायतीपासून शासनापर्यंत ह्याचा विचार झाला पाहिजे आणि या ज्ञानाचं एक संरक्षण एक ग्रामपंचायतीच्या पातळीवर सुद्धा ह्याचं एक डॉक्युमेंटेशन होणं, संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. कबीर मुजावरांनी हात वर केलाय. पंधरा एक प्रश्न असेल. कबीर मुजावर. सौरभ जाधव यांनी एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारलाय. कॅन यू एलॅबोरेट हां. ऑन द कन्सेप्ट ऑफ अनपेड डोमेस्टिक वर्क विच यू हॅव मेन्शन इन द लास्ट? म्हणले म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सांगतो त्यांचा प्रश्न, की मॅडमनी आपल्या व्याख्यानामध्ये शेवटी स्त्रियांचं घरगुती जे काम त्या करतात ते विनामूल्य पद्धतीनं ते काम करतात, त्याच्या संदर्भात त्यांनी थोडी अजून एक्सप्लेन करावं असं सौरभ माहिती जाधव करावी म्हणतात. असं. हा हा माहिती. अ, घरकाम जे आहे, स्त्रिया घरकाम करतात त्याच्यामध्ये स्वयंपाकापासून ते घराच्या स्वच्छतेपासून ते सामानाच्या खरेदीपासून, बालसंगोपनापासून वृद्धांच्या संगोपनापर्यंत विविध गोष्टी येतात. त्यामुळे हे जे घरकाम आहे, ह्या घरकामाचं मूल्य काय? हा प्रश्न स्त्रीवादी चळवळीने गेल्या शतकातच विचारला होता आणि ह्या स्त्रीच्या घरकामाचं मूल्य कसं करायचं हा आजही एक वादग्रस्त म्हणजे त्याचं आजही एक ठोस उत्तर सापडलेलं नाहीये, की घरकामाचं मूल्य कसं करायचं? कारण जी ज्या बायका नोकरी करतात त्या घरातली कामं करून नोकरी करतात. आणि जी पूर्णवेळ गृहिणी असते, ती पूर्ण वेळ घरातल्या कामांसाठी देत असते, की नोकरी करणारी बाई जर नोकरी करू लागली, तर त्याच कामांसाठी तुम्ही पगारी नोकर ठेवता आणि त्याला पगार देता. हां, म्हणजे धुणी-भांडी करायसाठी एक माणूस ठेवता. मुलांना पाळणाघरात ठेवणं म्हणजे बालसंगोपनासाठी तुम्ही काही पैसे खर्च करता. वृद्धांसाठी सुद्धा जर घरी बघणारं कोणी नसेल, तर 24 तासाची तुम्ही नर्स ठेवता. म्हणजे कोणीतरी एक माणूस तुम्ही त्याच्यासाठी एम्प्लॉय करता. म्हणजे तिथे त्याच्यासाठी तुम्ही खर्च करता, तुम्ही पे करता. अ, र मो मो मोल त्याचं मोजता तुम्ही तिथे. हां, जर वृद्धांच्या देखभालीसाठी 24 तासाची किंवा 12 तासाची किंवा 8 तासाची जर कोणी नर्स ठेवली किंवा
पुरुष नर्स ठेवली तर त्याला तुम्हाला 7,000 ते 8,000 द्यावे लागतात. आज पाळणा घरांमध्ये जर लहान मुलांना नेऊन ठेवायचं, तर तिथे सुद्धा तुम्हाला तेवढा खर्च करावा लागतो. धुण्या भांड्यासाठी बाई ठेवायची, तर तिथे तुम्हाला ₹1000 रुपये द्यावे लागतात. तुम्ही पोळ्या करायला जेव्हा बाई ठेवता, तिथे तुम्ही 1,500 रुपये खर्च करता. तुम्ही साफ करायला बाई ठेवता, त्याच्यासाठी तुम्ही पैसे पे करता. हां. तुम्ही आज बाहेर जायला खरेदीला वेळ नाही, त्यामुळे ऑनलाईन मागवता. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काही अधिकाचे पैसे घरी घरपोच सामान येतं त्याचे मोजत असता. घरात राहणारी गृहिणी हे सगळं काम करत असते, पण तिला त्याचा कोणताही मोबदला मिळत नाही. कारण जेव्हा त्या कामाचं हे होतं, तुम्ही बाहेर ते देता कोणाकडे तरी सोपवता, ते करायसाठी कोणी माणूस नेमता, त्यावेळेला तुम्ही ते पैसे पे करता. पण जेव्हा घरातली बाई ते काम करत असते, तेव्हा तिला ह्यातला कोणतीच रक्कम मिळत नाही. आणि त्याचमुळे म्हणजे ह्या घरकामाचं मोजमाप करावं आणि बाई किती काम करते, तिच्या कामाचं एकूण मूल्य काय आहे? हा प्रश्न स्त्रीवादी चळवळीने उपस्थित केला होता आणि हे मूल्य तिला द्यायचं कोणी? काहींनी सांगितलं नवऱ्याने ते तिला दिलं पाहिजे. पण मग त्यातल्या काही जणींनी स्त्रीवादी चळवळीतलाच त्याला विरोध केला कारण नवऱ्याने दिलं म्हणजे बाई त्याची नोकर झाली. ती नोकर नाहीये, ती अर्धी आपण म्हणजे संस्कृतीपासून ते वास्तवापर्यंत ती अर्ध्याची हिस्सेदार आहे हे आपण मान्य करतो. पण तिला आपण अर्ध्याची हिस्सेदार म्हणून मान्य केली, तरी त्या घरावर किंवा त्या प्रॉपर्टीवर तिचा अर्धा हिस्सा नसतो. मालकी सगळी पुरुषाचीच असते. म्हणजे आयुष्यभर नवऱ्याच्या घरात राहून म्हणजे बाई काही बायकांना अशा भेटले, की ज्यांना मुलं आणि नातवंड म्हणजे मुलांची लग्न होऊन नातवंड झाली आहेत. पण त्या असं म्हणाल्या, की "ताई नवरा कधीही घराबाहेर हो म्हणून सांगेल याची भीती आजही असते." कळलं का? नवरा कधीही घराबाहेर हो म्हणून सांगेल. लाथ घालेल आणि जा म्हणून सांगेल याची भीती वयाची 50शी पार केल्यानंतर स्वतःच्या मुलांची लग्न होऊन त्यांना मुलं झाल्यानंतर जर बाईला नसेल, तर त्या घरकामाचं मूल्य व्हायला हवं आणि त्याचं तिला काहीतरी मोबदला मिळायला हवा. तर ती माणूस म्हणून सक्षमतेने जगेल ना. एक तिला आत्मसन्मान राहील तिचा. एक तिला आधार राहील. नाहीतर नवरा नाहीतर मुलगा यांच्यावर अवलंबूनच राहायचंय तिने आयुष्यभर. म्हणजे कष्ट करायचे त्याच्या बदल्यात तुम्ही एक प्रेमाचे 4 शब्द फार-फार तर द्याल. पण त्याच्या पलीकडे शेतजमिनीवर नाव घालायचा प्रश्न आला, मुंबईमध्ये फ्लॅट आहे त्याच्यावर नाव घालायचा प्रश्न आला का ते प्रेम आटून जातं की हो. असं ते प्रेम आटत असल्यामुळे काहीतरी त्या घरकामाचं मूल्य करा आणि त्याची नोंद करा आणि त्या पद्धतीने बाईला त्या घरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्या. नवऱ्याच्या मनात आलं तर दुसरी करायची तर घटस्फोट द्यायचा आहे, काडीमोड घ्यायचा सोडचिठ्ठी द्यायची वेगवेगळे पहा शब्द आहेत. हां. तर त्याला तिला काहीतरी सुरक्षितता हवी की नको? आयुष्याची 20-25 वर्ष तरुणपणाची मुलांना जन्म देण्यात आणि सगळा घर-संसार सांभाळण्यात जी बाई घालवते, तिच्या घरकामाचं जर म्हणजे आपण ऑफिसमध्ये काम करतो, त्यावेळेला आपण मोजून पगार घेतो. आपल्याला दर वर्षाला इन्क्रिमेंट पाहिजे, आपल्याला बोनस पाहिजे, सगळं पाहिजे, पुरुष कर्मचारी म्हणून. पण ती घरामध्ये जी कोणी राबतीये, तिला काहीच नकोय. हे सगळे मुद्दे स्त्री चळवळीमध्ये चर्चेला आले आणि त्याच्यातनं बाईच्या घरकामाचं पण मूल्य व्हावं किंवा श्रमाचं मूल्य जे शेतकरी स्त्रीच्या बाबतीत आहे ना, ती घरकाम पण करते आणि शेतात पण राबते, ती गुरांचं पण बघतीये. हां, तिचे तर श्रम अधिक आहेत. तर त्या श्रमांचं सुद्धा मोजमाप होत नाही. आणि त्या श्रमांमध्ये पुन्हा आपण जे आता मगासपासून चर्चा केली, तिच्या त्या श्रमांमध्ये ज्ञान पण आहे तिचं. तिचं ज्ञान हे श्रमाधारित आहे, कौशल्यावर आधारित आहे. त्या ज्ञानाची सुद्धा काही किंमत होत नाही. ती किंमत करा, ते मोजमाप करा. अशी मागणी सातत्याने होतीये. फक्त ते कसं करायचं आणि कोणी करायचं हा कळीचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर अजून काही मार्ग निघालेला नाहीये. सरकारने द्यावं असं म्हटलं जातंय. कोणी प्रॉपर्टीमध्ये समान हक्क ठेवा असं म्हटलं जातंय, की ज्याला लगेचच पुरुष मंडळींकडून जोरदार विरोध होतो. त्यावेळेला ती जी कोणी माता-बिता असते ती सगळी विरोधक गळून पडतात लक्ष्मी-बिक्षमी. असा प्रश्न असल्यामुळे ही चर्चा सुरू आहे. आजही अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये ही चर्चा सुरू आहे. स्त्रीच्या श्रमाचं मोजमाप व्हावं आणि त्याचं काही एक मूल्य केलं जावं. उत्तर सापडलेलं अद्याप नाही. आपण तरुण पिढीने त्याच्यावर काही आणखीन विचार करावा आणि कसं ह्या कोंडीतून बाहेर पडता येईल ते पाहावं असं वाटतं. माझे सहकारी राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांना एक प्रश्न विचारेल. अच्छा. मॅडम प्रश्न असा नाहीये
पण एक चर्चा तुमच्याकडून एक मार्गदर्शन मी याबद्दल मिळावं याबद्दल बोलतोय. मॅडम, नेहमीचा जो कळीचा प्रश्न आहे राजकीय सहभागांचा, महिलांच्या राजकीय सहभागाबाबत, म्हणजे ग्रामीण आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. यामध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये महिलांचा सहभाग, जी स्त्री घर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं बजेट असेल ते सांभाळून चालवते, ते गाव चालवू शकणार नाही किंवा पंचायत समिती चालवू शकणार नाही किंवा शहरी भागातल्या नगरपालिका, नगर परिषद हे चालवू शकणार नाही का? 50% आरक्षण दिलं, मग त्याचा मुख्य म्हणजे तिच्याकडे नेतृत्व किती प्रमाणात दिलं जात, हा एक प्रश्नांकित म्हणजे जो काय म्हणतात, जो प्रश्नच राहिलेला आहे, त्याचं उत्तरच अजून सापडलेलं नाही. याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन व्हावं तुमचं. नाही, स्त्रियांचा राजकीय सहभाग आणि तो वाढल्यानंतर काही मूल्याधारित बदल होईल का प्रशासनामध्ये, हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. स्त्रिया करू शकतात, काही करू शकत नाहीत असं नाही. पंचायत 33% आरक्षण आणि आता 50% ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की गावाचं आणि तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि राज्याचं आणि देशाचं सुद्धा राजकारण महिला करू शकते. सक्षमतेने महिला करत आलेल्या आहेत आपल्याकडे. त्यामुळे प्रश्न आहे तो संधी मिळण्याचा असतो. जे राजकीय पक्ष आजही देत नाहीत. जी काही राजकीय व्यवस्थेचा आज झालेला आहे, जे आपण म्हणतो मनी आणि मसल दोन्ही पॉवर तिथे प्रभावी राहिलेल्या आहेत सगळ्याच पक्षांमध्ये. काही अपवाद वगळता. आणि एकूण जे काही स्वरूप आज निवडणुकांचं बदललेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये कसलंच पाठबळ नसलेल्या महिला किती आणि कशा टिकतील, हा एक खरंच प्रश्न आहे. म्हणजे गंभीर प्रश्न आहे तो, की पहिल्या ह्याच्यामध्ये 33% आरक्षणानंतर आपण पाहिलं 90च्या दशकामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला पुढे आल्या. महिला राजसत्ता आंदोलनासोबत माझा संपर्क असतो, जे ह्या महिलांच्या प्रशिक्षणाचं काम करतात. भीमराजकर वगैरे. तुमचाही परिचय असेल काही जणांचा त्यांच्याशी. तर त्यांच्याशी मी गेल्या काही दिवसात बोलत होते, तेव्हा एक मुद्दा असा पुढे आला, की ज्या मोठ्या संख्येने सुरुवातीला 90च्या दशकात बायका घराबाहेर पडल्या आणि ग्रामपंचायतीच्या कामामध्ये सहभागी झाल्या. त्याच्यातनं त्यांनी एक ज्ञान मिळवलं. कसं करायचं, म्हणजे गावचं पण बजेट कसं मांडायचं, कुठचा निधी येतो, तो कसा खर्च करायचा, काय करायचं, कोणत्या योजना आखायच्या, ह्याचं महिलांनी अगदी खूप चांगल्या पद्धतीने अनेक महिलांनी काम केलं. पण त्यातल्या अनेक महिला पुन्हा घरामध्ये परतल्या. कारण जे काही राजकारणाचं स्वरूप बदललंय, जे गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे, जे पैशाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे जिच्या घरामधले पुरुष राजकीय ह्याच्यामध्ये आहेत, अशाच घरातली महिला तिथे टिकू शकते, जिला त्या नकळतपणे त्या सगळ्या पॉवरचं, मसल पॉवर, मनी पॉवरचं पाठबळ आहे, तीच महिला त्यात टिकू शकते, असं आज एक चित्र आहे. फार कमी महिला अपवादात्मक स्थितीमध्ये, फार कमी महिला स्वबळावर ह्याच्यामध्ये टिकू शकतात. किंबहुना हा प्रश्न केवळ महिलांपुरता मर्यादित नाही. म्हणजे आपल्या आजच्या चर्चेच्या सुद्धा तो बाहेर आहे. कारण तो केवळ महिलांपुरता मर्यादित नाहीये. सचोटीने काम करणाऱ्या पुरुष कार्यकर्त्याला सुद्धा आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरणं आणि उतरून जिंकून येणं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे अजून हा एक कुणाचे अजून काय कुणाचे म्हणताय? प्रश्न असतील? अजून कुणाचे प्रश्न असतील तर विचारा. हॅलो. हा, बोला मॅडम. हा, नमस्कार मॅडम. मी कावेरी शेंडे बोलतीये, असिस्टंट प्रोफेसर. तुम्ही ज्या पद्धतीनं पारंपरिक महिलांचं काम आणि काही प्रश्न उपस्थित झाले आणि त्या प्रश्नांवरती ज्या चर्चा झाल्या, त्या सगळ्यांवरून जे तुम्ही मांडलंय ते मॅम खूप उत्कृष्ट काम आहे आणि खूप घेण्यासारख्या गोष्टी आहेत, की मला असं वाटतं की समाजामध्ये जर या गोष्टी प्रत्येकाला समजल्या तर नक्कीच महिलांची स्थिती सुधारायला खूप सारा वाव मिळेल. आणि तुमच्या कामासाठी तुम्हाला खूप सारं अभिनंदन मॅडम आणि खूप शुभेच्छा. आणि असंच काहीतरी करता यावं ही अपेक्षा मी स्वतःकडनं पण मांडते थोडंसं, की आपल्यालाही काहीतरी करता यायला पाहिजे.
राजकीय असेल, सामाजिक असेल, या सगळ्या स्तरांमध्ये महिलांसाठी खरंच काही करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते करताय आणि तुम्ही जे तुमच्याकडनं जे ऐकायला मिळालं त्याबद्दल मॅम खूप सारे धन्यवाद तुमचे आणि आयोजकांचे स्पेशली आभार की त्यांनी इतकं छान व्याख्यान सर्वांसाठी ठेवलं. आज जी तरुण पिढी तिथं समोर बसलेली आहे ती नक्कीच काहीतरी घेऊन जाईल असं मला वाटतंय आणि खूप सारे धन्यवाद मॅडम तुमचे. धन्यवाद. अजून कुणाचे प्रश्न असतील? विनायक कुष्टेने हात वर केलाय. हा विनायक सर बोला. नमस्कार मॅडम, फार चांगल्या पद्धतीने आपली माहिती दिली. माझा काय डॉक्युमेंटेशन संदर्भात मला विचारायचं होतं, पण तो विषय तुम्ही आताच एकदम क्लिअर केलात. हॅलो. हा बोला ना, ऐकते. हा, तर डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत म्हणजे तुम्ही जे म्हणता की हे पारंपरिक ज्ञान जे महिलांचं आहे अजूनही काही ग्रामीण भागात वगैरे टिकून, तर त्याचं डॉक्युमेंटेशन होणं फार म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. अगदी अगदी 100%. अगदी म्हणजे हे माझ्या मगाशी मनात आलेलंच, तोपर्यंत तुम्ही तो विषयच क्लिअर केला त्याबद्दल तुमचे आभार. आणखी एक म्हणायचं, बचत गटाची जी चळवळ आता मध्यंतरी फार चांगली जोर धरलेली, त्या माध्यमातून सुद्धा महिलांना एक चांगली व्यासपीठ म्हणा किंवा एक प्लॅटफॉर्म मिळत होता. तर त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्याचं डॉक्युमेंटेशन किंवा हे जे ज्ञान आहे त्याचं पेटंट म्हणजे काही आपल्या आयडियाज असतात म्हणजे आपल्या त्या ह्याच्यातनं बौद्धिक संपदा म्हणूया आपण त्याला, बौद्धिक संपदा. तर ते ह्या बचत गटाच्या माध्यमातून ह्यांना सांगणं गरजेचं आहे का, की काही गोष्टी तुम्ही म्हणतात तसंच की म्हणजे एखादं पारंपरिक ज्ञान असं काही कंपन्या येतात मल्टीनॅशनल किंवा गावातलीच काही लोक त्याचं हे करून ते दुसऱ्याला दिलं जातं आणि त्याचा जो मोबदला, त्या बौद्धिक संपदा सुद्धा आपण म्हणतोय, त्याचा मोबदला त्या महिलांना मिळत नाही. नाही मिळत. तर ह्या पेटंटच्या माध्यमातून असं काही करता येईल आणि त्या महिलांना त्याची रॉयल्टी ही देता येईल, अशा पद्धतीने काही करता येऊ शकतं का? करता येऊ शकतं ना, नक्कीच करता येऊ शकतं. त्याच्यासाठी थोडंसं शासकीय पातळीवर पण ते निर्णय प्रक्रिया ती व्हायला लागेल. पण महिलांना सुद्धा त्या बाबतीत काही बचत गटांच्या माध्यमातून काही जण पेटंट म्हणजे विशेषतः वनौषधीचं वगैरे जे ज्ञान आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की हिमाचल प्रदेश असेल किंवा आपल्याकडचं गडचिरोली भागातल्या आदिवासी महिला असतील. तर यासाठी नक्कीच त्या पद्धतीच्या याच्यासाठी काम करता येऊ शकतं. आपल्याकडे कांबळी जसं आता मध्ये कोल्हापुरी चपलांवरून हे झालं आणि आपण त्याच्यामध्ये जिंकलो की आपण ते कंपनीला माघार घ्यायला. आपल्याकडे घोंगडं वगैरे विणण्याच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की हे आपण त्याच्यावर दावा, बौद्धिक संपदेचा दावा निश्चितच करू शकतो किंवा पारंपरिक पद्धतीच्या ज्या वनौषधी आहेत त्याच्यावर करू शकतो. खूप अशा गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला एक अभ्यास करावा लागेल आणि त्याचा अभ्यास करून आपण त्याचं हे करू शकतो म्हणजे. कारण काय एक अभ्यास म्हणजे केलं पाहिजे म्हणजे जरूर केलं पाहिजे त्याचं. म्हणजे आणि त्या महिलांनी त्याच्यात थोडासा पुढाकार घेतला पाहिजे असं एक मला वैयक्तिक वाटतं की त्यांना सपोर्ट हा सगळ्यांनीच केलाच पाहिजे. सिस्टीमने केला पाहिजे, सरकारने केला पाहिजे. कसं आहे की ह्याला एक निर्णय प्रक्रिया शासन दरबारी पण व्हायला लागेल आणि तो अवेअरनेस येऊन म्हणजे ग्रामपंचायती असतील तर त्या ग्रामपंचायतींना तर माहिती असतं की आपल्या भागामध्ये कोणतं म्हणजे मी जसं म्हटलं की अनेकदा असं आहे की आपल्याकडे अजूनही स्त्री किंवा पुरुष दोघांनाही हे ज्ञान आहे आपलं. आपल्याकडे जे काही आहे ते आपलं ज्ञान आहे याचीच जाणीव नाही. म्हणजे आपल्याकडे रोज घरातल्या बायका रोज स्वयंपाक करतात पण याचं काही विशिष्ट ज्ञान माझ्याकडे आहे. की एखादीचीच पुरणपोळी का चांगली होते, दुसरीची नाही होत. तर ते वैशिष्ट्य तिचं जे असतं ते नोंदवलं जात नाही. मी तेच म्हटलं की ते तिने मला वाटते त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या पातळीवर सुद्धा म्हणजे मासेमारीच्या पण पद्धती आहेत ना, धीवर कम्युनिटीच्या बायकांच्या मासेमारीच्या पद्धती आहेत त्या सुद्धा स्थानिक पातळीवर खूप वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. म्हणजे सगळं ह्याच्या ओघात आपल्याला मांडता नाही येत, पण त्या सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि धीवर महिलांचे सुद्धा नागपूर वगैरे भागातले जे महिलांचे गट आहेत, बचत गट नाही नुसते सुद्धा काही महिलांचे असे गट आहेत ते एकत्रित खरेदी विक्री करतात ते. तर
ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात, ती मासेमारी करत असतात. त्याचं ज्ञान ते जतन व्हायला पाहिजे. हा, कारण काय व्हायला हो, लागलंय आता नवीन टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात विणकामामध्ये पारंपरिक ज्ञान मागे पडत चाललंय. हो, मागे तर निश्चित पडत चालले. त्यामुळे त्याला पुढे आणण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न व्हावे लागतील. म्हणजे ते ज्ञान आहे हे नोंदवण्यापासून ते ज्ञान जतन कसं करायचं इथपर्यंतचा व्यापक पट आहे हा. मुळात ते ज्ञान आहे हे मान्य करणं, ते नोंदवणं आणि नंतर त्याचं जतन करणं. अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपल्याला जावं लागेल त्याच्यासाठी आणि ते जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. होय, बरोबर. कारण माझा एक छोटासा अनुभव त्यातला मी सांगितला तर चालेल का? चालेल? हॅलो. थोडक्यात सांगा, थोडक्यात सांगा. हा, अनुभव म्हणजे अर्थात तो महिलांशी असा निगडीत नाहीये. हॅलो. हां, बोला ना. हा, तर ते एक खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला एक चगदेव म्हणून किल्ला आहे. तर त्या किल्ल्यावर पूर्वी अशी थोडीशी चढाई करण्यासाठी एका बांबूची अशी शिडी केली जायची आणि त्याच्यासाठी एक उंबळ म्हणून एका वनस्पतीचा वेलीचा वापर केला जायचा. तर त्या स्थानिक लोकांची ती गरज होती त्या शिडीवरनं वरती त्या डोंगरावर जाणे येण्यासाठी. कालांतरानं तिथं लोखंडी शिडी बसवली गेली आणि आता तिथल्या त्या नवीन पिढीला ती जुनी पारंपरिक शिडी कशी करतात किंबहुना ती उंबळ ही वनस्पती किंवा तो वेल आता ही कोणती हे सुद्धा सांगणं कठीण झालं. म्हणजे ही जी एक पूर्वीचं त्यांच्याकडचे एक पारंपरिक ज्ञान होतं किंवा ते जे हे होतं कला होती ती शिडी कशी बांधायची कसं जायचं ती ओळखायची कशी हे लुप्त झालं. त्या मागच्या पिढीबरोबर ते गेलं नवीन पिढीने तिथे नवीन तंत्रज्ञान आस्पद केलं पण त्या ठीक आहे नवीन पण घेत असताना जुन्याचं पण तेवढं जतन होणं गरजेचं आहे हे त्या लोकांच्या लक्षात आलं नाही तर असं हे याच्या बाबतीत होऊ शकतं एक म्हणून आपलं मला विचारावंसं वाटलं सांगावंसं वाटलं. नाही, चांगलं केलं तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला त्याला जोड मी तुम्हाला अशी देते, की मेघालयामध्ये आजही लिव्हिंग रूट्स ब्रिज आहेत. म्हणजे हो, हो. झाडांच्या मुळांपासून ते लोकं नदी पार हां, करायला हां. दोन्ही काठांवरच्या झाडांची मुळं, रबराच्या झाडांची मुळं ते ताणत आणतात आणि ती एकमेकांमध्ये गुंफून त्याचे हां. ब्रिज बांधतात आणि ते बघण्यासाठी पर्यटक मोठ्या-मोठ्या प्रमाणात तिथे जातात. तुम्ही मेघालय टाइप केलंत Googleला आणि हां, लिव्हिंग रूट्स ब्रिज टाइप केलत का तुम्हाला दिसून येईल. आणि ते बरोबर. मुख्य आकर्षण आहे त्यांच्या पर्यटनाचं. अरे वाह! वाह! तर छान, छान. म्हणून मी म्हटलं, की मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीपासून शासन दरबारी आता हां, आपल्याकडचं हां. पण आपण उमराच्या ह्याचं आहे ते पर्यटकांसाठी सुद्धा हे करू शकतो ना. हो, आता हो, हो. मेघालयमध्ये सिमेंट काँक्रीटचे ब्रिज आहेत सगळीकडे, पण आहेत हे की, आहेत की. खास पर्यटकांसाठी गावांमध्ये ठेवलेले आहेत, की हे आमचं परंपरागत त्यांच्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी ते दाखवतात, की आणि हं. अतिशय कौशल्याचे ते पण रबराच्या झाडांच्या मुळांचे ब्रिज बांधतात ते. ही बायोडायव्हर्सिटी पण जपली परंपरागतच जाते ना ज्ञान आहे. त्या निमित्तानं. हो, काय? थँक यू मॅम. ओके. नाही बायोडायव्हर्सिटी पण जपली जाते. त्या हो, हो. वनस्पतींचं, तिथल्या अगदी, झाडांचं अगदी. ज्ञान अगदी, आपल्याला अगदी. मिळालं जातं. हो. अगदी, त्याचा अगदी. प्रचार आणि प्रसार केला जातो. हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे हे त्या माध्यमातून सगळंच हे साधलं जातं थोडक्यात. होय, होय. अगदी. ओके. थँक यू. धन्यवाद मॅडम. थँक यू. मला वाटतं आता आपण प्रश्न थांबूयात आणि अध्यक्षीय मनोगताकडे वळूयात. मी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर के.व्ही. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद डॉक्टर मुफीद. आवाज येतोय माझा? हो, येतोच. येतोय सर. ठीक आहे. क्लिअर येतोय. येस, थँक्यू. शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र यामध्ये आज आपण जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त ग्रामीण महिला आणि त्यांचे पारंपरिक ज्ञान या अतिशय महत्वपूर्ण विषयावर तेवढ्याच अधिकारवाणीनं बोलणाऱ्या डॉक्टर संध्या नरे पवार ज्या ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक आहेत, लेखिका आहेत, पत्रकार आहेत, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. प्रथमतः आता मी व्याख्यात्यांना धन्यवाद देतो दोन गोष्टींसाठी. एक तर मुळात या निमित्तानं त्यांनी अतिशय कल्पक पद्धतीनं जो विषय निवडला आणि तितक्याच संवादी शैलीमध्ये विपुल असे जिवंत उदाहरणं कुठली काल्पनिक न देता आमच्या विद्यार्थ्यांशी आणि आमच्या सर्वांशीच जो संवाद घडवला त्यांनी त्या संवाद शैलीसाठी त्या व्याख्यानासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो.
ज्या परिस्थितीमध्ये मुळात महिलांकडे ज्ञान आहे की नाही याबद्दलच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या समाजाची मानसिकता, त्यामध्ये ग्रामीण महिलांकडे ज्ञान आहे ते साधार आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या ज्ञानाला केवळ ज्ञानाचाच नाही तर त्यांच्या श्रमाकडे सुद्धा ज्ञानाधिष्ठित श्रम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी आपल्या व्याख्यानामधून मांडलेला आहे. या ज्ञानाभोवती, या श्रमाभोवती असलेलं अर्थकारण, समाजकारण, याच्या भोवती असलेल्या अनेक अंग आणि त्याच्यातले पदर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला उलगडून दाखवले. परत एकदा त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. मी माझ्या सहकार्यांना, विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की व्याख्यानाबाबतीत नेहमी असं असतात की काही व्याख्यानं हे आपल्याला माहिती देतात आणि विद्यार्थी सुद्धा अशा प्रतिसादामध्ये लिहितो की खूप छान माहिती मिळाली. काही व्याख्यानं हे ज्ञान देतात आणि काही व्याख्यानं हे खरं तर एक शहाणीव निर्माण करतात. विजडम म्हणतो आपण ज्याला, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की आजचं व्याख्यान हे कुठेही माहिती, ज्ञान याच्याही पुढे जाऊन एक महिलांबद्दलचा दृष्टिकोन निर्माण करणारं, त्यांच्या ज्ञानाबद्दलची शहाणीव निर्माण करणारं होतं. ज्याला तर खरं तर मी पुढचा शब्द वापरेल, विजडमच्या पुढचा, एनलाइटमेंट, एक प्रबुद्धता जी रिसर्च स्कॉलर्स मध्ये, अभ्यासकांमध्ये, असे जे विद्यार्थ्यांबरोबर आज आमच्या बरोबर ज्या मी प्रेक्षकांमध्ये बघतोय, कावेरी शेंडे, डॉक्टर राम चट्टे आहेत, जे खूप कृतीप्रवण असे शिक्षक आहेत की त्यांच्यासाठी ही मांडणी खूपच त्यांच्या पुढच्या कामाला ऊर्जा देणारी आहे, दिशा देणारी आहे. तर मी यासाठी हे व्याख्यान आवर्जून आमच्या या वर्षीच्या याच्यामध्ये दखल घ्यावी, ज्याच्यामध्ये केवळ विचार, केवळ ती माहिती, ज्ञान, दृष्टी इथपर्यंत मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये विचार आहेत, नवीन अनेक कल्पना होत्या. आणि मला तर वाटतं की कुठल्याही व्याख्यानाचं मूल्यमापन म्हणणार नाही मी, आकलन करून घेताना हे व्याख्यान, हे सगळं देताना काही प्रश्नांची उत्तरही दिली त्याने. पण मला असं वाटतं की एखाद्या व्याख्यानाचा पिक पॉईंट तोच असतो की काही अनुत्तरित प्रश्न त्यानं निर्माण केले पाहिजे श्रोत्यांच्या मनावर. तर निश्चितपणे आजच्या व्याख्यानानं त्यांनी काही दावा केले नाहीत. त्या म्हटलं की काही प्रश्नांची उत्तर हे तुम्हाला अशा संवादातून, व्याख्यानातून, प्रत्यक्ष कार्यांच्या माध्यमातून सोडवायचे. असे काही अनुत्तरित प्रश्न सुद्धा त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दिलेले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचं व्याख्यान हे असं 1 वाजता किंवा 10ला संपणार नाही, तर ते त्यांच्या मनामध्ये सातत्यानं लाईव्ह राहणार आहे. तर आज सांगितलं तसं भारतीय ज्ञान परंपरेचा भाग त्याला त्यांनी जोडलेला आहे. आज वाचन प्रेरणा दिन आहे. मला असं वाटतंय की संध्या नरे मॅडमची जे पुस्तक आहेत ते सुद्धा, त्याच्यामध्ये तिची भाकरी कुणी चोरली पासून असेल, डाकीन असेल, किंवा धोरण कुटवर आलं ग बाई, त्याच्या शीर्षकांपासून, त्याच्या मुखपृष्ठापासून आतला सगळा आशय हा कसा अंगावर येतो आणि त्या संघर्षाला समजून घ्यायला, त्याचे अनेक पदर समजून घ्यायला. कधी कधी आज मी श्रोत्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले, पण कधी कधी आमचे प्रश्नच खूप वरवरचे असतात आणि मग त्याला वरवरच्या प्रश्नांना असं बहुआयामी, बहुपदरी उत्तर देणं व्याख्याताला अवघड होऊन बसतं. पण आज त्यांनी खूप त्याही बाबतीत खूप कल्पकता दाखवलेली. काही प्रश्नच आम्हाला नीट पद्धतीनं फ्रेम करायला लावलेत, त्यांनी चांगल्या पद्धतीचे प्रश्न विचारायला लावलेले आहेत. तर प्रश्नांमधली ही दुरुस्ती त्यांनी केली, त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. मी माझ्या सहकार्यांचाने यांचे अभिनंदन करतो की त्यांनी केवळ प्रश्न मांडून थांबले नाही. तर आमचे डिस्टन्सचे विद्यार्थी मॅडम हे यांच्यासाठी अँड्रॉगॉग आहे, खूप अडल्ट असतात. मला नेहमी वाटतात की ते एका व्याख्यात्याच्या ताकदीचे असतात, त्यांनी त्याच्यात भरही घातलेली आहे. तर ही सुद्धा अपेक्षा असते अशा व्याख्यानांमध्ये. तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. अगदी प्रश्नांमध्ये त्यांनी सापेक्ष प्रेमाची छान रंजक कहाणी सांगितलेली आहे, आम्हाला उलगडून दाखवलेली आहे, त्याबद्दलही त्यांचं हे करतो. आणि ते जे काही शेतीच्या याच्याबद्दल सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितले की सातत्याने त्या श्रमाला, ज्ञानाला मान्यता द्यायचं, की गृहीत धरून चालणार नाही. तरी मान्यता म्हणजे किती वेळेला आपण त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतो की मी खरंच कुठली पेरणी करू, मी कुठं विकू, आता विकू का नंतर विकू हे धान्य, त्याबद्दल निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी घेतलं जात नाही. म्हणजे मान्यता म्हणजे काय, शेतीच नावावर करू, ते केलं तर अभिनंदन त्यांचं, ते करून घेतलीच पाहिजे. परंतु तिला ज्ञान आहे, तिला केवळ माहिती ज्ञान नाही तर तिला ज्ञान आहे, याला मान्यता देणं आणि आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे पासून ते विकायचं का नाही विकायचं, जे त्यांनी IT इंजिनियर झालेलं ते सहभागी करून घेतलं जाते. सहभागी करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर की श्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं असं नाहीये ते, तर ते निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं. निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी घेतो तेव्हा अप्रत्यक्ष त्याच्या ज्ञानाला मान्यता देतो. कारण की ज्ञानाधिष्ठित निर्णय असतो ना, डेटा ड्रिव्हन डिसिजन असतो ना, तो
तो डेटा ज्ञान याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं. तर अतिशय पद्धतीने करून घेतलेलं. आज आमचा जरा व्याप वेगळा चालू आहे, लास्ट डेट आहे, मल्टीटास्किंग जमलं पाहिजे. माझ्या जागी जर कोणी महिला संचालक असलं असतं त्यांना खूप चांगलं जमलं असतं. मला मध्ये मध्ये ते जमलं नाही. त्याचं कारण आहे की मला मल्टीटास्किंग येत नाही. महिलांना ते खूप छान पद्धतीने जमतं. पण त्यांनी जे सांगितले तर ते मला असं वाटतं एक शेवटचा मुद्दा मांडून मी थांबणार आहे की माझी आई, माझी आजी जी शिकलेली नाही पण जी शेतीमध्ये प्रत्यक्ष उतरते, अनेक वेळेला मला तिची आठवण झाली की तिच्यामध्ये ती जी बोलत होती केवळ माहिती नव्हती, ते त्या पाठीमागे असलेलं ज्ञान, त्या पाठीमागे असलेली संस्कृती मला कळायला लागली. आणि हे ज्ञान कुठून कळतं तर ते त्याच्या काही गोष्टी सांगतात, त्याच्या काही गाणी म्हणतात. आणि हे गाणं म्हणणं, हे सांगणं, त्यांचं केलेलं कथन हे एक प्रकारचं केवळ ज्ञान निर्मिती नाहीये. ते ज्ञान जिवंत का राहिलं तर मी म्हणतोय की त्या ज्ञानाचं संरक्षण, त्याचं संवर्धन आणि संक्रमण करण्याचं काम ते गाण्यांनी, गोष्टींनी, कथांनी आणि त्यांच्या काही सुखदुःखामध्ये त्याच्या काही बोलतात त्या बोलण्याकडे आपण फार कधी कधी दुर्लक्ष करतो की मोठी चूक आमच्याकडून होते. शेवटची पिढी उरलेली विनायक कुष्टे यांनी जे सांगितले अनेक प्रकारचं ज्ञान आज नष्ट होते, लुप्त होते. तर आम्ही त्यांच्या गाण्यांना, त्यांच्या गोष्टींना, त्यांच्या सहज संवादांना खूप गांभीर्याने घेण्याची गरज आज मॅडमने अधोरेखित केली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. व्यक्तिशाही अशा प्रकारचं ज्ञान आपल्या घराकडे, आमच्या नातेवाईकांमध्ये जी शेती करतात, महिला करतात, त्यांनाही हे खरं तर ट्रिब्यूट आहे असं मी समजतो. परत एकदा आपले अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो मॅडम. असं संवादी राहूया आपण वेगळ्या माध्यमातून. डॉक्टर मुफीद यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या योग्य निमित्तानं ग्रामीण महिला दिनाच्या निमित्तानं, जागतिक ग्रामीण महिलांच्या निमित्तानं एक चांगले ताकदीचे व्याख्याते आणि खूप मोकळेपणे संवादी करणारे, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्मला काय मर्यादा आहे त्याची मला जाणीव आहे, तरी सुद्धा असं मोकळं बोलणारे, ज्यांना वैचारिक बैठक आहे. एक मुद्दा राहिला माझा की अनेक वेळेला लेखक केवळ आशय आणि विषय सापडला म्हणून लिहिते होतात, पण ज्यांना दुःख सापडले, ज्यांना लिहिण्याचा गाभा सापडलाय, अशा असणाऱ्या लेखिका आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने त्यांनी आणल्या आणि आम्हाला त्यांनी हे केलं. त्याबद्दल मुफीद यांचं अभिनंदन, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन आणि श्रोत्यांचं अभिनंदन. एक कल्पक चांगली हे दिलेली की त्यांनी स्वतः ऐकलं नाही, त्या व्याख्यान त्यांनी अखंड त्यांच्या महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना ऐकवलं. डॉक्टर राम चट्टे, कावेरी शेंडे मॅडम, विनायक कुष्टे, अशा अनेक प्रशांत सर दिसत आहेत मला, त्यांचे अभिनंदन करतो की असा सक्रिय सहभाग अशा व्याख्यानांना आपला असू द्यावा. हीच व्याख्यातासाठी, संयोजकासाठी ऊर्जा असते. त्यांचं अभिनंदन करतो. थोडंसं विस्तारित झालेलं माझं मनोगत थांबवतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्ते मॅडम. हेवी पाटील सर, आपण बोलत बसला तर आम्हाला ऐकावंसच वाटतंय. धन्यवाद प्रशांत. येस येस. धन्यवाद सर. यानंतर आपण आभाराकडे वळूया. माझे सहकारी दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्रातील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर बबन पाटोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र इतिहास विषयाअंतर्गत जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यान ग्रामीण महिला आणि त्यांचे पारंपरिक ज्ञान. आजच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका व पत्रकार संध्या मॅडम यांनी जे आम्हाला मोलाचं जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी स्त्रियांचे परंपरागत ज्ञान याचा ऐतिहासिक जो काय पुरावा दिला आहे की शेती, आयुर्वेदिक, आजच्या काळातलं पारंपरिक कौशल्य, स्त्रियांचं व्यावसायिक कौशल्य, आता काळाच्या पुढे जाऊन स्त्रीचं जे वास्तव जीवन आहे त्या वास्तव जीवनाचंही चित्रण मॅडमनी अतिशय उत्कृष्ट शब्दात केले. त्या आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरशिक्षण केंद्रात मॅडमांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. मॅडमांनी उदाहरण दिलेले आज इनविजिबल वर्क, जे की अदृश्य काम असतं, त्याचं मोल दिलं जात नाही स्त्रीला किंवा तिचं हे केलं, त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे किंवा नव्या पिढीने याविषयी काय धोरण ठरवलं पाहिजे किंवा तुम्ही काय याविषयी या प्रश्नावरती तोडगा काढताय, हे सर्व विद्यार्थ्यांना किंवा आम्हालाही प्राध्यापकांनाही आव्हान दिले असं आम्हाला यातून जाणवते. आणि यावरती ह्या प्रश्नावरती आम्हाला विचार करायला हवा याविषयी मॅडमनी आज एक मोठा प्रश्नाला हात घेतलेला आहे आणि त्याविषयी आम्ही सोल्युशन काढण्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करू ही आम्ही आपणास मॅडम ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचा आम्ही मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर शिक्षणाचे संचालक
माझे के.बी. पाटील सर हे नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांचंही आभार मानतो. त्याचबरोबर दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे सर, तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही.एन. शिंदे सर यांनी वेळोवेळी आम्हाला या विशेष कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचेही आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सहाय्यक प्राध्यापक, विद्यार्थी यांचेही मनापासून मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाला असं मी जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.